नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण यांना थँक्यू म्हणूया. कारण इतके सगळे रेशोज सांगितले, इतके छोटे छोटे रूल्स सांगितले. तेलाचा भाव वाढला तर आपल्याला वाटतं की आपण काहीतरी मोठी गोष्ट ऐकतोय, पण आपल्या रोजच्या जेवणात किती फरक पडतो, फोडणीला किती तेल घालायचं ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. सो इकडे आलेल्या सगळ्या महिलांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करते निर्मित एड्युसोल तर्फे. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या तुम्ही वाजवल्या पाहिजेत. अजून जोरात ऐकू नाही येते, कारण ही वेळ खरं तर घरी सिरियल्स बघायची असते किंवा घरचं जेवण करायचं असतं. ते सगळं सोडून तुम्ही आज एक चांगलं सेशन ऐकण्यासाठी आलात आणि त्याचा मला खूप अभिमान आहे आणि संस्था म्हणून निर्मित एड्युसोलला सुद्धा खूप अभिमान आहे. गेल्या वर्षी आपण एक कार्यक्रम केला होता, त्याचं नाव होतं आम्ही सावित्रीबाई, आणि यावर्षी आपण एक कार्यक्रम जो करतोय त्याचं नाव आहे संपन्न स्त्री. आणि यांच्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला एवढे सगळे इन्व्हेस्टमेंटचे मुद्दे कळले. खरं तर म्युच्युअल फंड्सबद्दल आपल्याला खूप भीती असते, ती भीती त्यांनी थोडीशी कमी करायचा प्रयत्न केला. छोटे छोटे रेशोज किती महत्त्वाचे आहेत ते सांगायचा प्रयत्न केला. आणि शेवटची जी कॅटेगरी सांगितली मल्टी असेट कॅटेगरी, ती माझी सुद्धा आता खरंच खूप फेवरेट झाली आहे. और एक कहना चाहूँगी, सच बात बोलूँ तो आपके हिंदी की मैं बहुत फैन हो गई हूँ. मुझे इतना हिंदी अच्छे से नहीं आता, तो थैंक यू सो मच. बोला गया था कि सीधा आज के कार्यक्रम का उद्देश्य ये था कि सभी लोग ये बात अच्छी तरह से समझ सकें, और हिंदी हमारी राष्ट्रभाषा है, तो हम लोग ऑफिस में अंग्रेजी का या हिंदी दोनों का प्रयोग करते हैं. तो यदि ज्यादातर लोग हिंदी में उसे अच्छी तरह समझ सकते हैं तो क्यों नहीं हिंदी हमें बोलनी चाहिए. तो यही आपके तरफ से हमें बोला गया था कि ज्यादा से ज्यादा लोग अच्छी तरह से समझें, क्योंकि ये टेक्निकल सब्जेक्ट है और ये बहुत फाइनेंस के कुछ जार्गन्स होते हैं, तो इसको बहुत ही सोफिस्टिकेटेड इंग्लिश और टेक्निकल लैंग्वेज में बोलेंगे तो वो थोड़ा सा बोर और आपका इंटरेस्ट उसमें चला जाएगा. तो ये सोचकर हिंदी चुना हमने. थँक्यू. आपण आता पुढच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. त्याआधी आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती हा आपण एक महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करतो. आत्ता आपण एवढं व्यवस्थित बोलू शकतोय, स्टेजवर येऊ शकतोय, इथे येऊन गप्पा मारू शकतोय किंवा ह्या कार्यक्रमासाठी येऊ शकतोय, त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी त्या काळी खस्ता खाल्ल्या होत्या, त्यांनी तेव्हा शाळा सुरू केली होती आणि त्याची गोड फळं खरं तर आपल्याला आज मिळत आहेत. आणि त्याचंच कृतज्ञता म्हणून आपण एक कार्यक्रम करणार आहोत. सावित्रीबाई फुले यांना आपण पुष्पहार घालणार आहोत आणि दीप प्रज्वलन करणार आहोत. त्यासाठी मी कार्यक्रमाच्या अध्यक्षा रजनी मॅडम यांना विनंती करते. सर्वांना माहित आहे आपण या ठिकाणी कशासाठी जमलो आहोत, बरोबर ना. सावित्रीबाई फुले जयंती निमित्त. आणि निर्मित सरने छान सांगितलं की आजचा सगळा कार्यक्रम हा महिलांनीच घ्यायचा आहे. आणि ह्याने पण आज जे काही आपल्याकडे ज्ञान दिलं आणि आज एवढ्या संख्येने आज उपस्थित आहोत आणि तुमच्याकडे सगळं बघितलं तर असं वाटतं केवढं बदललेलं स्त्रियांचं हे रूप आहे. आणि मी तुम्हाला आता थोड्या वेळाने का मी असं म्हणते तर सावित्रीबाई फुलेंनी 1848 मध्ये पहिली शिक्षण संस्था सुरू केली, मुलींची शाळा काढली. आज ह्या गोष्टीला किती वर्ष झाली आहेत माहिती आहे? 47 साली आपला देश स्वतंत्र झाला. 1848 ती 100 वर्ष आणि आताची 75 ते 76 वर्ष, म्हणजे 176 वर्षाचा काळ आहे हा. 176 वर्षाच्या काळा मागे मी तुम्हाला नेणार आहे आता.
म्हणजे अधोगतीकडे नाही हा. प्रत्यक्ष त्या काळात नेणार आहे मी तुम्हाला. आणि हे दीप प्रज्वलन करण्यापूर्वी सावित्रीबाईंचा इथे फोटो ठेवलाय, पण तुम्हाला प्रत्यक्ष सावित्रीबाईंना मी इथे आमंत्रित केलेलं आहे. पाहिजे तुम्हाला? येस. तर मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना विनंती करेन की सावित्रीबाई फुलेंना इकडे घेऊन यायचंय. टाळ्यांच्या गजरात. हे त्याचे आभास होतं. रजनी मॅडम आमच्या वॉर्डमध्ये. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. आता खरोखर आपण सावित्रीबाई कशा होत्या हे ऐकूया. त्या वर्षीची त्यावेळेची काय परिस्थिती होती आपण अनुभवूया. प्रत्यक्ष शब्दात सांगण्यापेक्षा ऍक्च्युअल बघण्यामध्ये जी मजा असते ती अन्य कुठे नाही. नमस्कार. म्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले. मी फुल्यांच्या कामामध्ये कवा घडून गेले हे माझं मला बी नाही कळलं. त्या काळी पायांनी उमरा ओलांडायची पद्धत नव्हती. रामाच्या सीतेनं उमरा ओलांडला आणि रावणानं तिला पळवली हे पुन्हा पुन्हा कानानं ऐकलेलं. बाईच्या जातीने कसं आपण बरं, आपलं घर बरं, घरातली चूल बरी, चुलीतली लाकडं बरी, हातातली फुंकणी बरी आणि फुंकणीतून फुंकलेला आपला एवढासा जीव बरा. पण आमचे हे म्हणजे ज्योतिबा फुलेंचे विचार लई वेगळे होते. ते म्हणायचे आपण बाईला तिचा हक्क देत नाही. तेव्हा समाजात उच्च नीच असा लई भेदभाव होता आणि त्यांनी ठरवलं की भेदभाव जाण्यासाठी शिक्षण हा एकच उपाय. शिक्षणाचा प्रसार हे एकच खूळ त्यांच्या डोक्यात. एकदा शिक्षणाच्या प्रसारासाठी ते एका शाळेत गेले होते. तिथे फरार नावाची एक ब्रिटिश मॅडम होती. ती म्हणली, मिस्टर फुले, you want all the women to educate. Then educate a woman first. If a woman is educated, सगळं घर एज्युकेट होईल. पण तुम्ही लोक स्त्रियांना घराच्या बाहेरच पडायला देत नाही. दिस इज व्हेरी व्हेरी सॅड मिस्टर फुले. झालं. हे घरला आले तेच चेहरा लई प्रफुल्लित, उत्साहित आणि मला म्हणले, सावित्रीबाई आजपासून म्या तुला शिकवणार आहे. आणि मग सुरू झाला नवा आमचा अभ्यास. अ आ ई ई क ख ग त थ ध आणि मग त्योच ध्यास. कला काना, मात्रा, येलांटी, आकार, उकार आणि मग त्योच ध्यास. बे के बे, बे दुने चार बे. अरे वय वय मला लिहायला यायला लागलं, मला वाचायला यायला लागलं. कालपर्यंत हे मला वाचून दावायचे, आज मला सबूत कळत होता. अक्षर डोळ्यात फेर धरायला लागली. असं वाटलं नाचावं, गावं, श्रावणातली गाणी लिहून काढावी. पण आजूबाजूची माणसं बडबड करायला लागली. काय होणार आहे शिकून? मोठी आली बामणाची पोर. बाईला शिकण्याचा अधिकार नाही. शिकून बाया चंचल होत्यात, व्यभिचारी होत्यात. अरे पण हे मला म्हणले, सावित्री तू काळजी करू नकोस. हे बघ मी आहे नव तुझ्या पाठीशी. तू जा शिक. आणि मग सकाळ उजाडली ती जळमट टाकून म्या लिवणार, म्या वाचणार, आता थांबाय जमणार नाही हे पक्क ठरलं. अशात पुण्यात बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. पण शाळेत शिकवणाऱ्या विष्णुपंत थत्तेंना लोकांनी लई त्रास द्यायला सुरुवात केली आणि नको तेच झालं. विष्णुपंतांनी शाळा सोडली. ज्योतिबा फुले घरला आले तेच, शाळा बंद ठेवून नाही चालणार,
समध्या कामाचा विचका होईल, सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. सावित्री, उद्यापासून तुला शाळेत शिकवावर जायला लागेल. अरे देवा, शाळेतनं मी काय करू? आजपर्यंत असं धाडस कोणी केलं नव्हतं. होय म्हणवना, नाही बी म्हणवना, आणि त्यांचा सबूत मी कसं काय पडू देणार होते. मनाची तयारी केली आणि घट्ट मनाने निघाले शिकवायला. अख्ख्या पुण्यात वार्ता पसरली. फुल्यांनी आपल्या बायकोला शिकवायला आणली. अधपतनाचा कळस झाला. शाळेत शिकवायला गेलं की खिडक्यामोरं माणसं उभं राहायची, घाण घाण शिव्या द्यायची. बंद खोलीतच म्या शिकवायची, तरी बडबड चालूच. एक शूद्र बाई शिक्षिका, महाभयंकर. बाईच्या जातीला असला जोर भरा नाही. हिला आत्ताच ठेचलं नाही तर उद्या नांगेवर काढील. स्वतःला लई शान समजणारे माणसं बी येता जाता छेड काढायला लागली. कुणी मोरनं जायचा, कुणी आडवा यायचा, कुणी अंगावर थुंकायचा. एक दिवस मी भरभर शाळेत जात होती. उशीर झाला होता आणि पावलं झपाझप पडत होती. तेवढ्यात सपकन, अरे देवा, चिखल. काय करू? दुसऱ्या बाजूने सुद्धा चिखल. काय करू? भयभीत, घाबरलेली. पण हे जसं म्हणाले तसे मी अगदी शांत होते. दुसऱ्या दिवशी बी तेच झालं, तिसऱ्या दिवशी बी तेच, चौथ्या दिवशी पुन्हा चिखल, पाचव्या दिवशी पुन्हा चिखल. पण सहाव्या दिवशी मात्र कुणी चिखल फेकला नाही. आणि मग आमची शाळा नियमितपणे सुरू झाली. शाळेला येता जाताना त्या मुंडन केलेल्या स्त्रिया दिसायच्या. लई विचित्र दिसायच्या त्या. असं वाटायचं त्या खुणावतात. त्यांना काहीतरी सांगायचं आहे, बोलायचं आहे. न राहून एक दिवस मी तिला भेटायला गेले. बघते तर काय, ती पोटुशी होती. मला काय कळेना. विचारलं तर ढसा ढसा रडायला लागली. ताई, ताई, काय सांगू तुम्हाला ताई. माझे हे जाऊन 2 वर्ष झाले. हे पाप माझ्या धीराचं. सासूबाईंना सांगितलं तर म्हणतात विधवाच दोषी. काय करू? तुम्ही सांगा, असं वाटतं जीव द्यावा. सुन्न मनाने घरी आले. हे म्हणाले, घरातलीच माणसंच या बायकांचा भोग घेतात आणि पोट वाढलं की बाळांना जन्म देऊन मारतात. नुसत्या काळजातच चर झालं आणि आम्ही ठरवलं, पहिलं बालविवाह प्रतिबंधक केंद्र सुरू केलं. त्यावर लिहिलं, ज्या बायांना आड मार्गाने जाऊन गर्भ राहिले असतील त्यांनी फुल्यांच्या घरी येऊन बाळंतीण होऊन जावं. बाळंतिणीचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. अशा तऱ्हेनं हळूहळू सुधारणा चालली होती. शिक्षणाचा प्रसार चालूच होता. तेव्हा बायांनो, आज तुम्हाला शिक्षणाची अनेक दारं खुली आहेत. पण सगळ्यांना साक्षर करा, कारण हेच तुमचं भविष्य आहे. सगळे सिरियस झाले एकदम. पूर्ण क्रेडिट द्यावं लागेल त्यांना. अक्षरशः आपल्याला त्यांनी 176 वर्षापूर्वीच्या काळात नेलं. संपूर्ण सैर, प्रत्यक्ष वातावरण काय होतं, कशी परिस्थिती होती आणि त्याही परिस्थितीतनं कशी हिम्मत ठेवून हे कार्य पुढे नेलं. आणि त्याचंच आज प्रतीक आपण एक सगळं इकडे बसलेलो आहोत. आज जर ते नसतं तर आज आपण घरी असतो. ती चूल आणि मूल ही प्रतिमा घेऊन, आणि आज आपण त्याचंच प्रतीक म्हणून ह्या ठिकाणी आहोत. सावित्रीबाई फुले
म्हणजे आपला प्रत्येकाचा श्वास आहे आणि तो श्वास आम्ही कधीच विसरू शकणार नाही. प्रत्येक मिनिटाला आपल्याला सावित्रीबाईंचं देणं लागतंय आणि हे देणं कसं असेल आपण पाहणार आहोत आता. की आपण ज्या क्षेत्रात ह्या मंडळी आली आहोत ते एक आर्थिक साक्षरता म्हणून, आणि जे काही सावित्रीबाईंनी आज पेरलं ते कसं उगवलंय ते आपण पाहणार आहोत. पुढचे सूत्र मनालीच्या हातात देते मी. हे नाट्य ज्यांनी सादर केलं त्यांच्याबद्दल थोडंसं सांगते. नूतन चव्हाण मॅडम ज्या BPCL मध्ये होत्या आणि तिथून रिटायर झाल्या. एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये राहून एवढं काम करून ही कला जोपासत राहणं हे खूप कठीण असतं आणि ते त्यांनी लीलया केलं आहे. आणि भरपूर राज्य नाट्य स्पर्धांमध्ये त्या गेल्या होत्या आणि नाटक हे त्यांचं एक पॅशन राहिलेलं आहे. सो त्याची एक झलक आपल्याला एक बघायला मिळाली. थँक्यू सो मच सगळ्यांकडून तुम्हाला. जसं मी मगाशी म्हणाले की आपल्या संस्थेची निर्मित एड्युसोलची सुरुवात 2006 पासून स्टॉक मार्केट या क्षेत्रामध्ये आहे. खरं तर ही संस्था आधीपासूनच जवळजवळ 1986 पासून ह्युमन डेव्हलपमेंट याच्यासाठी कार्यरत होती. आणि स्टॉक मार्केट रिलेटेड आपण अगदी सुरुवातीपासून काय काय भीती आपल्या डोक्यात असते, एकतर तो सट्टा आहे वगैरे, तर ही भीती आपल्या संस्थेने कमी केली. खरं तर मी ह्या संस्थेला एक शब्द असा वापरते की कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हणजे काय, तर खरं तर आपण जे मागतो ते आपल्याला ज्या वृक्षाकडनं मिळतं तो हा कल्पवृक्ष. म्हणजे आम्ही जर एकदम इन्फॉर्मेटिव्ह मार्केट रिलेटेड सेशन मागितलं तर ते आम्हाला मिळालं सुरुवातीला. आम्ही सांगितलं की सावित्रीबाईंसारखा कार्यक्रम आपण करू शकतो, तर हा आपण केलेला आहे आणि त्यामध्ये एक चांगलं नाट्यसुद्धा आपल्याला बघायला मिळालं आहे. याच्या पुढे आपल्याला काही संपन्न स्त्रियांचे अनुभव ऐकायला मिळणार आहेत. आता ह्या कल्पवृक्षाला फांद्या तर फुटलेल्या आहेत, तर ही फांद्या म्हणजे संस्थेचे फ्रँचायझी मेंबर्स. तर काही फ्रँचायझीजचे आपण अनुभव ऐकणार आहोत. पहिल्यांदा मी विनंती करते प्रज्ञा खोंड मॅडमना, त्या या क्षेत्रामध्ये आहेत, त्यांचे कशा प्रकारचे अनुभव राहिलेले आहेत ते या एक्सप्लेन करतील. आज आपण इथे सगळे संपन्न स्त्री या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. सो सुरुवात थोडीशी तशीच करते. मरगळलेल्या मनामनांना आता येते उभारी, आभाळाला कवेत घेण्या मारू पंख भरारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई स्वप्न करून साकार, सावित्रीचे स्वप्न करू साकार, सावित्रीचा वसा वारसा आम्ही पुढे नेणार. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. गुड इव्हनिंग सर्वांना. मी प्रज्ञा राजेश खोंड. मी मूळची पुण्याची आहे, म्हणजे माझं माहेर पुण्याचं आहे आणि 15 वर्षापूर्वी लग्न करून ठाण्यामध्ये आले. सध्या ठाण्यामध्ये राहत आहे. थोडंसं अनुभव ओके. सो 2018 सालापासून मी या क्षेत्रामध्ये आहे. इथे आधी म्हणजे मी सुद्धा आधी पूर्वी जॉब करत होते. त्याच्यानंतर थोडंसं दुसऱ्या मुलीच्या डिलिव्हरीच्या वेळेस मी जॉब सोडला आणि घरूनच काहीतरी सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण बरेचसे ऑप्शन्स ट्राय केले, पण काही जम बसेना किंवा त्याच्यामध्ये काही आवड निर्माण झाली नाही. मग अशाच एका वेळेस निर्मित एज्युसोल या संस्थेची माहिती मला समजली. मी त्यांचा पहिला वर्कशॉप जॉईन केला आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की आपण हे करू शकतो. अगदी घरातलं सगळं काही सांभाळून हे सहज करण्याजोगं आहे. आणि तो वर्कशॉप केल्यानंतर मी हळूहळू ट्रेडिंग, माझ्या गुंतवणुकीला सुरुवात केली. पुढे जाऊन या संस्थेचे इतर वर्कशॉप, म्हणजे आता जे ऑलरेडी स्टुडंट्स आहेत त्यांना माहिती असेल की आपल्याकडे इंट्राडे ॲनालिसिस वर्कशॉप आहे, त्याच्यानंतर फंडामेंटल ॲनालिसिस आहे, ऑप्शन ट्रेडिंगवरती वर्कशॉप्स आहेत. तर हे सर्व हळूहळू आम्ही कंप्लीट केले आणि एक इन्कम सोर्स जनरेट झाला माझ्यासाठी. पुढे जाऊन असं लक्षात आलं की अजूनही आपण या क्षेत्रात काहीतरी करू शकतो, म्हणून मी आणि माझ्या हजबंडने फ्रँचायझी घेतली या संस्थेसोबत. मग जसं जसं मी या क्षेत्रात पुढे जात होते तशी हळूहळू माझी डेव्हलपमेंट होत होती. तर डेव्हलपमेंट कशी, तर स्टॉक मार्केट रिलेटेड किंवा म्युच्युअल फंड रिलेटेड अनेक तज्ज्ञ लोकांना भेटण्याचा योग आला.
त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले. त्याच्यानंतर या क्षेत्रात जोडल्या गेल्यामुळे बऱ्याच लोकांच्या गाठीभेटी झाल्या, जे इतर क्षेत्रामधले आहेत, त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले. तर अशा प्रकारे प्रवास सुरू झाला एक संपन्नतेच्या मार्गाने. कसं असतं ना की जॉब जेव्हा आपण करत असतो तेव्हा एक इन्कम सोर्स आपल्याला असतो, दरमहा काही ना काहीतरी एक सॅलरी आपल्याला येते, पण या दरमहा येणाऱ्या इन्कमवर आपण आयुष्यभरासाठी स्वावलंबन होऊ शकतो का? तर नाही होऊ शकत. तर आपल्याला असे काही मार्ग काय म्हणूया या मार्ग अवलंबले पाहिजेत ज्याच्यातून आपल्याला संपन्न होता येईल. सो अशा प्रकारे सध्या ॲज अ फ्रेंचायझी काम करताना मला अनेक इन्कम सोर्स ओपन झाले. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असेल किंवा इन्शुरन्स असेल किंवा आपले वर्कशॉप्स असतील, तर याद्वारे इन्कम करता येणार. तर यामुळे काय झालं की फक्त मी एकटी संपन्नतेच्या मार्गावर नाही गेले, तर हा वसा मी माझ्या मुलींनासुद्धा देऊ शकले किंवा देतीये. मला 2 मुली आहेत आणि त्यांना मी हे म्हणजे त्यांचंही फ्युचर प्लॅन करायला किंवा आमचं रिटायरमेंट प्लॅनिंग करायला याचा मला खूप फायदा होतोय. एवढ्या सगळ्या मॉबसमोर मी पहिल्यांदा बोलतीये. खरं हा कॉन्फिडन्ससुद्धा मला या संस्थेद्वारेच आलेला आहे. मी याआधीसुद्धा बोललेली आहे बऱ्याचदा, पण खूप पहिल्यांदा मी एवढ्या सगळ्यांबरोबर बोलते. तर शेवटी फक्त असंच म्हणेल की अशा प्रकारे 2 मुलींचं संगोपन करताना नोकरी करणारी मी गृहिणी झाले होते, पण आता माझा हा प्रवास गृहिणी ते एक उद्योजिका असा सुरू झालेला आहे आणि तो चालू आहे. थँक्यू सो मच. आमच्या सगळ्यांसाठी या रोल मॉडेल आहेत. म्हणजे आम्हाला काहीही जरी अडचण आली तरी प्रज्ञा मॅडमला समजा विचारलं तरी आम्हाला त्याचं उत्तर मिळतं. सो आपली एक नेक्स्ट उद्योजिका जी या संस्थेमधलीच आहे, सोनल सुर्वे मॅडम, त्यांना मी विनंती करते. खरं तर त्यांचा घसा थोडासा बसलाय असं त्या मला सांगतायत, पण तरी मी म्हटलं की तुमचे अनुभव थोडक्यात आम्हाला सांगा. नमस्कार. माझा ॲक्च्युली आवाज मी सांगितलं होतं मनालीला की मला नाही बोलता येणार, पण ती बोली थोडं तरी काहीतरी बोला. जसं प्रज्ञाने सांगितलं की मलाही अशी सवय नाही आहे कधी, पण खरंच निर्मित सर म्हणजे सगळे आमची पूर्ण निर्मित टीम त्यांच्या एक सपोर्ट आहे, त्याच्यामुळे आज आम्ही इथे पोहोचलो आहे. आता माझा एक्सपिरियन्स सांगायचा तर मी एक 22 वर्ष जॉब केलेला आहे ॲज अ फायनान्स मॅनेजर म्हणून. मी लास्ट हे केलं होतं. बिझनेस वगैरे असं काही कधीच विचार केला नव्हता, पण नोकरी बस झाली. आता इथे जेवढी जणं आहेत प्रत्येकाच्या मनात असेल की कोणाला नोकरी करायला तितकंसं आवडत नाही, म्हणजे फ्रस्ट्रेशन असतंच कुठल्याही लेवलला असू दे. म्हणजे कुठेतरी वाटतं की बस झालं आता, की काहीतरी स्वतःचं करावं, पण मग ते काय करावं. मी तर अगदी वडापावची गाडी टाकण्यापर्यंत पण विचार केलेला आहे. आणि असंच कोणीतरी मला एक सुचवलं की म्हणजे ती माझ्यापेक्षा छोटी आहे खूप, पण ती ह्या क्षेत्रात अगोदरपासून आहे. तर तिने मला सांगितलं की आंटी शेअर मार्केट में जाओ. ती बोलली, मी ऐकलंही, पण आपल्याला कोणतरी हँड होल्डिंग पाहिजे की जा म्हणाली. पण आता जसं मार्केटमध्ये एवढ्या साऱ्या संस्था आहेत, पण माझ्यासाठी काय, मी तर इथे फसलेलीही आहे. आणि मी आज खरंच त्यांना ओपनली म्हणजे थँक्स म्हणेन की ज्यांच्या थ्रू म्हणजे मला ज्यांनी कोणी निर्मित एड्युसेलचं जे पाठवलं होतं व्हॉट्सअपवर, आणि मीही त्यावेळेला विचार केला नाही, मराठी हिंदी म्हणजे इंग्लिश हिंदी सगळं ऐकून झालं आहे, तर आता आपल्या मराठीत आहे तर एकदा जावं. आणि मी हरम सरांचं सेशन ऐकलेलं, पण मी त्या सेशनमध्येच विचार केलेला मी तर शिकणार आहे, आणि मी त्याच वेळेला माझ्या मुलांनाही शिकवायचा विचार केला. आणि मी माझ्या मुलाला घेऊनच फर्स्ट कोर्स केला. आणि त्यातही असं झालं की कोविडचा फर्स्ट डे आणि आमच्या कोर्सचा लास्ट डे होता. मग परत तिथे असं झालं, आता सुरुवात तर केली, मग परत मार्केटला म्हणजे कोसळलं सगळं. मग पण त्याच्यामध्ये निर्मित सरांनी एवढे लेक्चर्स घेतले ना की आम्हाला नाही म्हटलं आम्ही बरोबर राईट ट्रॅकवर आहोत, काही चुकीचं केलेलं नाही आहे. तिथून जी सुरुवात झाली, आणि मी माझ्या या व्यवसायामध्ये माझी दोन्ही मुलं मला सपोर्ट करतात. म्हणजे मला हेच सांगायचं की हा फक्त आपल्यासाठी मर्यादित नाही राहत, आपली पूर्ण फॅमिली यामध्ये इन्व्हॉल्व होते. आणि आज मी कुठेही गेली ना तरी माझं
म्हणजे स्टॉक मार्केट लोकांना समजवण्यासाठीच, की तुम्ही जे म्हणता की शेअर मार्केट अजूनही खूप गैरसमज आहेत आपल्याकडे. पण ज्या वेळेला त्यांना, जसं आम्हाला निर्मित सर नेहमी समजवतात, हरम सर सांगतात की स्टॉक मार्केट एक्झॅक्टली काय आहे, आपण सकाळपासून रात्रीपर्यंत जे काही करतोय, वापरतोय, ते स्टॉक मार्केट आहे. हे लोकांना सांगताना मला अभिमान पण वाटतो आणि असं वाटतं की आपण सोशल वर्कच करतोय, की लोकांना घडवतोय की हे करा आणि हे कंपल्सरी आणि स्पेशली मराठी माणसांनी करा. आणि ह्याचा परिणाम पण दिसतोय खूप चांगल्या म्हणजे मी कधी विचारही नाही केलेला की ही व्यक्ती या क्षेत्रात येईल, त्यासुद्धा आलेल्या आहेत. माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की इथे ज्यांनी कोणी तुम्हाला इन्व्हाइट केलं आहे त्यांना खरंच थँक्स म्हणा मनापासून, आणि या क्षेत्रात सगळ्यांनी या. थँक्यू सो मच. एवढा घसा बसला असतानाही माझ्या आग्रहाखातर बोलल्या त्या. पुढची आमची फ्रँचायझी मेंबर आहे आणि एक उद्योजिका आहे, ती तन्वी मदन. ती सुद्धा IT क्षेत्रामध्ये जॉब करत होती. या सगळ्या जर तुम्ही महिला बघितल्यात तर जॉबला कंटाळून म्हणा किंवा काहीतरी एक स्वतःचं करायचं म्हणून या क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत आणि अनेक लोकांना आता अर्थसाक्षर करत आहेत. तर आपण आता तन्वीचे अनुभव ऐकूया. गुड इव्हनिंग सगळ्यांना. माझं नाव तन्वी मदन. खरं तर मी स्टॉक मार्केट या क्षेत्रात ॲक्च्युली माझ्या हजबंड यतीन मदन त्यांच्या रेफरन्स थ्रू आले. कारण का ते फार पूर्वी निर्मित सरांचे आणि हारम सरांचे क्लासेस त्यांनी केले होते आणि खरं अर्थसाक्षरता काय असते ती निर्मित सरांकडनं मला ॲक्च्युली कळली. मी 2020मध्ये पहिला जो माझा कोर्स होता तो मी केला होता. त्याच्या आधी माझं 12 to 13 इयर्सचा ITचा एक्सपिरियन्स आहे. मी डबल ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि खूप चांगलं म्हणजे सिनियर डेटा आर्किटेक्ट लेवलवरती मी होते आणि कामाचं प्रेशर या सगळ्या गोष्टीला थोडंसं काहीतरी नवीन क्षेत्रामध्ये एक्सप्लोअर करायचं आणि थोडंसं माझा डेटावरती जास्त कंट्रोल होता. फायनान्शियल क्लायंट्स होते माझे, तर थोडं डेटा मला कळायचं आणि फायनान्स मला थोडं समजायला लागलेलं. म्हणून मी विचार केला की स्टॉक मार्केटचं थोडंफार आपण या क्षेत्रात एक्सप्लोअर करूया. खरं तर मी लास्ट 1 इयरपासून जॉईन झाले ॲज अ फ्रँचायझी आणि लास्ट 1 इयरपासून मी हे फुल टाईम करायला लागले. आता मला एक असं नोबल कॉज म्हणून मी लोकांना अर्थसाक्षर करायचं प्लॅन करते. ह्याच्यातून माझं डेव्हलपमेंट असं झालं की लास्ट 1 इयरमध्ये थोडं प्रेझेंटेशन स्किल माझी वाढली, थोडं कम्युनिकेशन, लोकांना कसं काय किती कुठे कसं सांगायचं, स्टॉक मार्केटची भीती लोकांना खूप असते ती कशी कमी करायची. आणि लास्ट 1 इयरमध्ये कॉर्पोरेट क्लायंट्स, आता माझ्या कंपनीमधले क्लायंट्स किंवा माझ्या मित्रांथ्रू जे रेफरन्सनी क्लायंट्स येतात तर ते थोडे मोठ्या हुद्द्यावरती असतात, व्हाईस प्रेसिडेंट आणि त्या ह्याच्यावरती, तर त्यांना हँडल कसं करायचं हे सुद्धा मी निर्मित सरांकडनं आणि हरम सरांकडनं शिकले आणि त्यातून मला खूप फायदा झाला. पुढे आता मी त्यांचे कोर्सेस हे करत आहे, ॲडव्हान्स कोर्स वगैरे जे आहे ते पुढे प्लॅन आहे करायचा आणि ह्यातूनच शिक्षण आणि बिझनेस दोन्ही डेव्हलप करायचं असा विचार आहे आणि स्वतःचं काहीतरी करायचं, पूर्ण एफर्ट्स टाकून करायचं असा विचार मी केलेला आहे आणि महिलांना अर्थसाक्षर म्हणजे विमेन्स एम्पॉवरमेंट करायची असा विचार मी आता ठरवलेला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तिघींनी अनुभव खूप छान सांगितले. आता मी माझा अनुभव थोडासा सांगते. मी CA मनाली पुरोहित. खरं तर आपण असं म्हणतो की 1ली ते 10वी हा शिक्षणाचा एक आपला पाया असतो आणि तो पाया व्यवस्थित झाल्यानंतर पुढचं आयुष्य एकदम सुरळीत जातं वगैरे असं आपल्याला सांगितलं जातं. तर मी 11वीला कॉमर्स घ्यायचा डिसिजन घेतला कारण सायन्स झेपणारं नव्हतं आणि आर्ट्समधली एवढी मोठी उत्तरं झेपली नसती. तर म्हटलं कॉमर्स करूया, त्याच्यात काय करायचं तर CA करूया असं एक झाला ग्रुप डिसिजन. आणि ते CA करताना भरपूर अडचणी पण आल्या कारण स्क्रीनसमोर जेव्हा फेल बघतो ना तेव्हा मनाला खूप यातना होतात. एवढा अभ्यास केला आहे, रात्र जागलो आहे. म्हणजे आमच्यासाठी लॉकडाऊन काही नवीन नव्हताच कारण ते आम्ही आयुष्य आमचं तेच होतं,
मला फक्त लॉकडाऊनमध्ये फील असं झालं की आता माझ्यासारखे सगळेच आहेत. त्यामुळे असं वाटायला लागलं की ठीक आहे. नंतर लॉकडाऊन हा चांगल्या गोष्टीसाठी माझ्या आयुष्यात आला, म्हणजे माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला. ते म्हणजे निर्मित एड्युसोलचं ऑनलाईन वर्कशॉप मला तेव्हा करायला मिळाला. म्हणजे माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट हा कोविड म्हणता येईल. कोविडचं एक वरदानच आहे माझ्यावरती. आणि जून 2020मध्ये, कारण तेव्हा आमची CA फायनलची परीक्षा पण कॅन्सल झाली होती. जेव्हा कुठलंही एम आपल्या डोळ्यासमोर नसतं ना, तर तेव्हा काही एवढा अभ्यासही केला जात नव्हता. त्यामुळे पुढचा अटेम्प्ट कधी आहे हे तर माहिती नव्हतंच. त्यामुळे अभ्यासावरती काही मन नव्हतं. मग आता हा नवीन वर्कशॉप कळतोय कधीपासूनच मला असं वाटायचं की मला अभ्यासात आहे शेअर मार्केट, त्यामुळे मला येतं, पण बघूया या वर्कशॉपमध्ये काय आहे. अशा विचाराने खरं तर मी वर्कशॉप जॉईन केला. पण तेव्हा कळलं की इथे फक्त स्टॉक मार्केट ट्रेडिंग नाही आहे, तर इन्व्हेस्टमेंटसुद्धा कशा करायला हव्यात आणि पर्सनल फायनान्सकडे कसं बघितलं पाहिजे हे सुद्धा मला चांगल्या पद्धतीने कळलं. कारण पर्सनल फायनान्स हा विषय CA सिलेबसमध्ये अजिबात नाही आहे. आणि मला असं वाटलं की जर पर्सनल फायनान्स हा इतका महत्त्वाचा विषय आहे आणि इतका दुर्लक्षित विषय आहे आणि जो मला सुद्धा शिकायला, मी CA करत होते आणि मला जर शिकायला एवढा कठीण वाटत असेल किंवा एफर्ट्स वेगळे घ्यायला लागत असतील, तर मग बाकीच्यांचं काय होत असेल. तर मी म्हटलं की काहीतरी याच्यावर करायला पाहिजे. मग मी पुढचा इंट्राडे टेक्निकल ॲनालिसिस वर्कशॉप केला. मग त्याच्यानंतर फंडामेंटल ॲनालिसिस वर्कशॉप केला. मग मात्र मनाशी ठरवलं की ही संस्था खूप चांगलं काम करते. एकतर मराठीतून काही काही टर्म्स सांगितले, मला असं झालं की हे आधीच केलं असते तर CA फायनलचे पेपर तरी सोपे गेले असते. एवढ्या चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. मी म्हटलं ह्या लोकांपर्यंत पोचवायला पाहिजेत. तर एक मनाशी खुणगाट बांधली की लोकांपर्यंत हे काम पोचवायला पाहिजे. म्हणून ऑगस्ट 2020पासून या कामाची सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर CA झाल्यानंतर मी एका CA फर्ममध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून जॉबसुद्धा करत होते. पण असं वाटलं 1.5 वर्षांनी की माझ्या नोकरीपेक्षा लोकांना अर्थसाक्षर करणं जरा जास्त गरजेचं वाटायला लागलं आहे. कारण काही वाक्यानं आपण कायम ऐकत असतो आणि ती माझ्याही कानावर सारखी पडत होती आणि त्याचा फार त्रास होत होता. आता कुठली वाक्य ती मी 1-2 सांगते एक्झाम्पल म्हणून की मला माहीत नाही गं, ह्यांना विचारून सांगते. माझ्या नावावरनं कुठलं तरी लोन घेतलं आहे, कारण बायकांना नाही का कमी इंटरेस्टवालं लोन मिळतं. बायकांना इंटरेस्ट कमी असतो बँकमध्ये जर विचारलं तर, म्हणून माझ्या नावावरती लोन घेतलं आहे. पण लोनची अमाऊंट किती आहे आणि लोन कशासाठी घेतलं आहे हे मात्र काही मला माहिती नाही. ते ह्यांना विचारायला लागेल. हे एक कारण. अजून एक म्हणजे मी घरीच असते, मला कशाला हवं आहे टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स. माझ्या नावावर लोन घेतलं आहे, पण ते काय मी टेलरिंग करते किंवा ट्युशन्स घेते असं फक्त दाखवायला म्हणून. पण मला काही गरज नाही आहे लोन असलं तरी टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सची. तर ही जी काही वाक्य होती ती थोडीशी खटकणारी होती. म्हणून मग जास्त जोमाने या क्षेत्रामध्ये यायचा प्रयत्न करते. आणि आता स्त्रियांना शिका म्हणून नाही सांगायला लागत आहे किंवा इतर कोणालाही शिका म्हणून सांगायला लागत नाही आहे. अर्थसाक्षर व्हा हे मात्र आवर्जून सांगायला लागतं आहे. कारण अजून एक वाक्य मी ऐकलं की आमच्या घरामध्ये कसं असतं, सगळा पगार आम्ही वडीलधाऱ्यांच्या हातात देतो, मग वडीलधारी मंडळी ठरवतात की त्या पगाराचं काय करायचं. म्हणजे मग ते कुठल्या गुंतवणुकीच्या साधनांमध्ये जात आहे त्याची काय आपल्याला माहिती नसते. हे पण बऱ्याच जण, आता ते चुकीचं आहे बरोबर आहे ह्याच्यात नको जाऊया आपण, पण ही वाक्य आपल्याला मिळतात ऐकायला. तर अर्थसाक्षर होणं हे एक प्रायमरी गोल आता असलं पाहिजे. म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि अर्थसाक्षर होणं म्हणजे अर्थसाक्षर आहात याचा अर्थ शिकलेला तर आहातच म्हणजे. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट मला महत्त्वाची वाटते ती म्हणजे स्वसंरक्षण. मी 2रीत होते तेव्हा कराटे क्लास जॉईन केला होता आणि 7वीत असताना माझा फर्स्ट डॅन ब्लॅक बेल्ट झाला होता. आणि नंतर थोडंसं शिक्षण कॉलेजमुळे माझं कराटे कंटिन्यू नाही झालं. पण 2018पासून मी पुन्हा कराटे शिकायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी म्हणजे जेव्हा माझं खरं तर लग्न झालं होतं आणि मला सासरच्यांनी पण फार मदत केली ह्याच्यामध्ये, तर तेव्हा माझं 2nd डॅन ब्लॅक बेल्ट झाला होता. आणि ती परीक्षासुद्धा फार कठीण असते. म्हणजे
थँक्यू. म्हणजे किती म्हणजे आपल्यापेक्षा वयाच्या आपल्या वजना एवढ्या माणसाला व्यक्तीला घेऊन धावायचं असतं किंवा पाठीवर घेऊन धावायचं असतं. सो एवढ्या कठीण गोष्टी पण कराव्या लागतात. 2 गोष्टी महत्त्वाच्या मी सांगितल्या की अर्थसाक्षर होणं आणि व्यायाम कुठल्याही प्रकारचा तुम्हाला येत असेल तर तुम्ही तरुण जाऊ शकाल. कारण जर कुठली काही अडचण आली तर तुम्हाला रस्त्यातनं पळता तरी आलं पाहिजे, तर तेवढा तरी फिटनेस असला पाहिजे. निर्मित सर फिटनेसबद्दल खूप जास्त सांगतात. त्या जे एक्झिस्टिंग मेंबर्स आहेत त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी तर आजपासून डोक्यात ठेवा. स्वसंरक्षण आणि अर्थसाक्षरता तुम्ही तर कराच, पण तुमच्याबरोबर अजून लोकांना सांगा. थँक्यू सो मच. ह्या सगळ्या संस्थेमुळे मी सुद्धा समृद्ध होते आणि ह्या संस्थेचे जितके मी आभार मानू तितके कमीच आहेत. थँक्यू सो मच सगळ्यांना. आता ह्यापुढे काही संस्थेचे क्लायंट्स आहेत, त्यांना मी विनंती करेन. मानसी घाटे मॅडम, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम धन्यवाद निर्मित सर, हरम सर, रजनी मॅडम की अशा ठिकाणी आज प्रोग्राम होतो आहे. गेल्या वर्षी संस्थेचं नवीन ऑफिस होतं आणि पहिलाच प्रोग्राम तिकडे झाला. यावर्षी इथे आहे. तर मनाली मॅडमने जसं सांगितलं, कराटेसाठी दुप्पट वयाच्या माणसाला घेऊन धावणं म्हणजे ती एक सुदृढता म्हणा किंवा त्यातली ताकद. तर मी तर असं म्हणेन अर्थसाक्षरतेमध्ये की आपल्या वयाच्या दुप्पट SIP करायचा प्रयत्न करा. मॅडम आहे तिथे. 2018 साली मी निर्मित एडुसोलमध्ये एक क्लायंट म्हणून आले. हरम सरांचं लेक्चर ऐकलं आणि 15 ऑगस्टला मी जॉईन झाले निर्मित एडुसोलमध्ये. बेसिक केलं आणि स्वप्नाली मॅडम आय थिंक आज नाही आहेत. त्यांनी मला सांगितलं रोजचे 50 रुपये मिळाले चालतील का? म्हटलं हो. 2018 तेव्हा कांदा आय थिंक 5 का 10 रुपये किलो होता, आज नाही आहे. तेव्हाचे 50 रुपये खूप होते. म्हटलं हो गं चालेल. मग म्हणे मॅडम इंट्राडे करा. इंट्राडे केलं. फिनान्शियल प्लॅनिंगचं लेक्चर ऐकलं गौरव सरांचं. त्यांच्याकडे जेवढा माझा कॉर्पस होता तो मी आणून दिला. छानपैकी सगळं झालं आणि मला रिटायर व्हायला 5 वर्षच होती फक्त. आणि तेव्हा मी ठरवलं की माझं स्वतःचं, मिस्टरांचं नाही, मुलांचं नाही, सासू सासऱ्यांचं नाही, म्हणजे इगो आहे असं नाही, पण माझ्या स्वतःचा कॉर्पस असा कमीत कमी 1 करोड हवा की माझ्या एका सहीने 1 करोड मी देऊ शकेन. मला 2 मुली आहेत. मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं, धाकटी मुलगी MSc झाली होती स्टॅटिस्टिक्स. म्हणजे मला जर वाटलं की माझ्या मुलींना 50 लाख आणि हिला 50 लाख द्यायचे तर माझ्या एका सहीवर मी 1 कोटी देऊ शकेन. हे माझं स्वप्न होतं. आणि मैत्रिणींनो मला असं सांगावं असं वाटेल की दुसऱ्याला वचनं देण्यापेक्षा ना स्वतःशी स्वतः वचनबद्ध व्हा की मला हे करायचं आहे. जसं सावित्रीबाई फुलांनी केलं की त्यांना हे करायचं आहे, तसं मला हे करायचं आहे. मला करायचं होतं की मला माझ्या मुलींना बाकी सगळे पैसे व दागिने मला इंटरेस्ट नव्हता, मला पैशात इंटरेस्ट होता. जसं निर्मित सर म्हणतात नेहमी पैसा बनवायला शिका, पैसा बनवा. आणि कोविडमध्ये अक्षरशः हे नामस्मरण घडलं निर्मित सरांमुळे की पैसा उभा करायला शिका, पैसा बनवा. आणि त्यांच्यामुळे खरोखर कोविडमध्ये माझी मी SIP बंद केली नाही. माझी SIP चालू होती. इंट्राडे केलं. मार्केट व्यवस्थित पडत होतं आणि आम्ही व्यवस्थित कमवत होतो. आमचा कोविड अजिबात घाणेरडा गेला नाही, खूप छान गेला. जसं या मॅडम म्हणाले की कोविड टर्निंग पॉईंट, तर कोविडमुळे मला असं वाटतं माझं टार्गेट अचीव झालं. आणि निर्मित सरांमुळे की मॅडम रात्री 8 वाजले की आम्ही निर्मित सरांच्या लिंकची वाट बघायचो की निर्मित सर येणार. सगळं आवरून 8 वाजता बसायचो. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मार्केट कधी ओपन होणार ते 2 गोष्टी. त्यामुळे निर्मित एडुसोलचे मनपूर्वक धन्यवाद. मी माझं टार्गेट कंप्लीट केलं. आणि खरंच छान की स्वतःशी वचनबद्ध राहा. लोकांना वचनं सांगायची काय मला नाही वाटत की गरज असते. स्वतःच्या मनाला येस मी हे एवढं करणार आणि ते करते.
स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे, निसर्गाने दिलेली आहे की ती करतेच. त्याच्यासाठी तिला कुठे जास्त धावावं नाही लागत, करते ती. ओके मॅडम, धन्यवाद. आता पुढच्या एक व्यक्ती येणार आहे, त्या म्हणजे वृषाली विनायक. त्यांना मी इथे येण्याची विनंती करते. मनापासून नमस्कार. आणि आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. त्याच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना, बहिणींना मनापासून सदिच्छा. मला यायला थोडा उशीर झाला. एक सकाळी कार्यक्रम होता आणि ते सगळा प्रवास करत करत थोडा उशीर इथे मी पोहोचले. त्यामुळे सगळ्यांची आधी दिलगिरी व्यक्त करते. नंदू सरांनी मला इथे बोलावलं आणि इथे येण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आरंभीच त्यांचे मी ऋण व्यक्त करते. प्रवासात असताना एक टप्पा असा होता की आता हा कार्यक्रम थोडा स्किप करावा का, कारण इथून लगेच 8 वाजता गडकरी रंगायतनमध्ये एका कार्यक्रमासाठी निमंत्रण आहे, तर तिथे पोचायचं आहे. त्यामुळे मग परत इथे येऊन आणखी काही होईल का असं एक मनात होतं. पण आत्ता असं वाटतंय बरं झालं मी आले. याचं कारण असं की माझा एक मित्र जो शेअर मार्केट सगळं करायचा, सकाळी 9 वाजता त्याचं सगळं काम सुरू व्हायचं, ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालायचं. त्याच्यानंतर तो मोकळा असायचा. म्हणजे साधारणतः लोक 6 वाजता 5 वाजता फ्री होतात ऑफिसमधून. त्याच्यानंतरचा 2 तासाचा प्रवास असतो तो, आणि मग घरी पोचणं असायचं. तर हा माणूस 3 वाजता सगळं आटोपून, बरं घरही सोडायचं नसायचं, समोर स्वतःचा PC असायचा, चहा कॉफी जे काही हवं ते तिथल्या तिथे घेता यायचं. मला त्याचं कौतुक वाटायचं, पण नेमकं चाललंय काय हे कळायचं नाही. पण आत्ता जेव्हा या सगळ्या मैत्रिणी बोलतायत त्यावेळेला लक्षात आलं की हे भन्नाट प्रकरण आहे काहीतरी. म्हणजे आपण बघायला पाहिजे, शिकायला पाहिजे. अनेकदा कार्यक्रमांमध्ये गेल्यानंतर वक्त्याच्या भाषणानंतर सगळे प्रभावित झालेले असतात, पण मी इथे बोलायला आल्यानंतर तुम्ही जे सगळं बोलताय ते ऐकून मीच जास्त प्रभावित झाले की अरे हे फार सुंदर आहे. जे काही या उद्योजिका सगळ्या पुढे काम करू बघतायत. सावित्रीबाईंचा वसा घेऊन आपण जेव्हा काम करतोय असं म्हणतो किंवा पुढे चाललोय असं म्हणतो, त्यात नेमकं काय आहे? शिक्षण घेणं, आणखी थोडी प्रगती करणं, ॲडव्हान्स्ड होणं, हे सगळं मान्य आहे. परंतु या मैत्रिणीने जो शब्द इथे सांगितला की अर्थसाक्षरता, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आज माझ्या सोबतीत असणाऱ्या अनेक स्त्रियांना, मैत्रिणींना त्यांच्याकडे असणारा पैसा नेमका वापरायचा कसा, त्याची गुंतवणूक काय करायची, कुठे करायची, याच्याबद्दल पुरेसं ज्ञानच नसतं. म्हणजे आजही आपण ते, मी बऱ्याच कुटुंबांमध्ये पाहिलं आहे. म्हणजे स्वतः नोकरी करणाऱ्या महिलासुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कुठेतरी त्यांची इन्व्हेस्टमेंट सुरू असते. मी हे सगळं ऐकत असताना मला असं लक्षात येत होतं की कदाचित सावित्रीबाईंनी त्या काळात वेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली होती, त्याचं व्याज आपण आज घेतोय. सो आज आपण कदाचित आणखी ॲडव्हान्स्ड आधुनिक लेवलची इन्व्हेस्टमेंट करू, जी आपली पुढची पिढी त्याचा इंटरेस्ट घेणार असेल. आणि ही अर्थसाक्षरता खरंच इतकी महत्त्वाची आहे. कधी कुठल्या क्षणाला, म्हणजे कोविडचा उल्लेख इथे झाला, कोविडच्या काळामध्ये आपण सगळं भोवताल बघितलेलं आहे की माणसं आत्ता आपल्या सोबत होती आणि आत्ता निघून गेली. आणि या काळामध्ये पैसा किती महत्त्वाचा होता हे आपण पाहिलंय. हॉस्पिटल्स असतील किंवा अनेक अशा गोष्टी घडत होत्या की जिथे आपल्याला अगदी पाण्यासारखा पैसा म्हणतो तसा तो दिला जात होता. जर असेल तर आपण देऊ शकतो, अन्यथा मग आपण ते सगळं नाही आहे तर काय करू. पण मला वाटतं की तो जो पैसा कमवा, पैसा तयार करा, हे जे काही मगाचपासून मी ऐकते, तर ही खऱ्या अर्थाने सावित्रीची जी काही शिकवण आहे ती शिकवण 2 पावलं पुढे घेऊन जाणं आहे. मध्यंतरी एक वेब सिरीज मी बघितली होती, त्याच्यामध्ये ते फार वाक्य मला आवडलं होतं, रिस्क है तो इश्क है किंवा इश्क है तो रिस्क है, असं ते वाक्य होतं. तुमच्या सगळ्यांकडे बघून असं वाटतं की तुम्ही ही रिस्क घेताय, आणि ती रिस्क घेणं खरं तर स्त्रिया फार मागे असतात
या सगळ्यामध्ये जपून पावलं टाकणं, अर्थात त्या संस्कृतीने सगळ्या सांगितलेल्या गोष्टी आहेत. मग अशी कोणीतरी उल्लेख पण केला, मला वाटतं सावित्रीबाईंचं सगळं चरित्र सांगत असताना त्या मैत्रिणीने त्यात उल्लेख केला की आपल्याला 7च्या आत घरात यायचं असतं किंवा काही नियम बंधनं टाकलेली असतात. त्यामुळे आर्थिक व्यवहार आम्हाला कळतच नाही, हे पहिल्यापासून डोक्यात टाकलेलं असतं. तुला काय कळतं यातलं, आणि पैसा कुठे तुला वापरायचा आहे, हे सगळे जे प्रेज्युडाईज आपलं माइंड तयार केलेलं असतं, पूर्वग्रह पेरून ठेवलेले असतात. तर पुढच्या काळात मुलींना 10 लाखाची 15 लाखाची पॅकेजेस आहेत, पण त्याचं करायचं काय नेमकं ते कुठेच दिसत नाही. आणि मला असं वाटतं नंदू सर, मी खरंच तुमची आभारी आहे की मला इथे तुम्ही बोलावलंत. कधीतरी मला सांगा, हे मला स्वतःला याच्यात सहभागी व्हायला आवडेल. कारण असलेला पैसा गुंतवायचा कसा आणि तो नव्याने कसा क्रिएट करत राहायचा. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही फक्त पॅसिव्ह इन्कम ऐकत आलो, बट हाऊ टू क्रिएट हे पॅसिव्ह इन्कम हे अजूनपर्यंत कोणी सांगितलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं गणित खूप कच्चं आहे, मला अजिबात ते सांगायला काही वाटत नाही. परंतु आणि कदाचित त्यामुळेच या सगळ्या गोष्टींपासून आपण थोडे मागे राहतो. आपल्याला जमेल का उगाच. आणि पुन्हा शेअर मार्केटबद्दल मला कायम आस्था वाटत आली आहे की हे तुम्ही घर बसल्या तुमचाच पैसा आहे, परंतु तो तुम्ही नव्याने काहीतरी तयार करत असता, तो वापरत असता, त्याची गुंतवणूक सुरू असते. पण त्याच्याबद्दल सुद्धा इतके आपल्याकडे चुकीचे ग्रह पेरलेले असतात की एकदा शेअर मार्केट म्हटलं की ते डुबणार, हेच गणित आपल्या डोक्यात असतं. मी कालच माझ्या एका मित्राला रात्रीच विचारलं की तू मार्केटमध्ये कधी पैसे गुंतवलेस का, तर तो म्हणाला नाही, ते डुबतात. तर म्हटलं बरोबर आहे, डुबतात. तर असाच आपल्याला सल्ला मिळाल्यानंतर आपण कसं पुढे जाणार. अगदी काल रात्री 11:30-12ची गोष्ट आहे ही. आणि आज मी आल्यानंतर मला खरं तर हे सगळं लक्षात येतं की आपण या एका वेगळ्या विषयावर काम करतोय. प्रत्येक जण काहीतरी कमावतोय. महाविद्यालयात जाणाऱ्या पोरी असतील किंवा तुमच्या माझ्यासारख्या नोकरी करणार. आणि हो, नोकरीचा एक विषय आला, कोण त्या ताई होत्या माहीत नाही, पण मला खरोखर कंटाळा येतो सकाळी उठून ते सगळं आवरून जायचं आणि पुन्हा परत यायचं. मला वाटतं निर्मित सर तुम्ही सगळं हे अनुभवलेलं असणार आहे आणि मी परत तेच सांगते. पण ही जी एक स्वातंत्र्य नावाची गोष्ट आहे, ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट जी सावित्रीबाईंनी स्वतः अनुभवली, पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर संविधानाच्या माध्यमातून ते स्वातंत्र्य आपल्या हातात दिलं. मला वाटतं ही अर्थसाक्षरता जेव्हा येते, ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य जगण्याची गोष्ट आहे. केवळ पैसा कमावणं, तो कमावण्यासाठी घराबाहेर पडणं, याला स्वातंत्र्य नाही म्हणता येत. तो पैसा वापरायचा कसा आणि तो आणखी नव्याने कसा तयार करायचा, हे जेव्हा आपल्याला पक्क माहिती असतं तेव्हा आपण त्या स्वातंत्र्याचा उपयोग करत असतो, असं मला आत्ता इथे फार प्रकर्षाने लक्षात येते. म्हणजे इतके दिवस आपण केवळ एक गधा मजुरी म्हणतो ती करणं सुरू आहे. ते महिन्याचं तेवढं इन्कम घ्यायचं, एवढे EMI येतात ते भरायचे आणि मग जे काही थोडं बहुत शिल्लक राहील त्या गोष्टी करायच्या. म्हणजे कालच ज्या मित्राशी मी ह्या फिनान्सच्या गोष्टीबद्दल बोलत होते तेव्हा त्याचं म्हणणं होतं की इतकं आता EMI भरतोय, 20,000 रुपये समजा बाहेर जात असतील तर ते असं दर महिन्याला आपण काढून कुठे ठेवतो, तर ते पैसे जातात त्याच्यामध्ये, म्हणून आपण त्याचे हप्ते भरत राहायचं. मला तेव्हाही विचार पडला की आपल्याला पैसे साठवता येत नाहीयेत म्हणून आपण हे लोन आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन बसलोय का. आणखी काही वेगळ्या पद्धतीने जर करत असलो तर कदाचित आपण किती शांतपणे आयुष्य जगू शकतो. अनेकदा मला आता तुमच्या सगळ्यांकडे बघून आणि इतके प्रफुल्लित सगळ्या महिलांचे चेहरे बघून असं वाटतंय की खऱ्या अर्थाने तुम्ही तुमचं जे काही अर्थकारण आहे स्वतःचं ते जगताय. आणि ही आजच्या दिवसासाठीची म्हणून एक फार महत्त्वाची गोष्ट मला इथे आल्यावर जाणवली. मी सकाळी नंदू सर एका कवितेच्या कार्यक्रमाला गेले होते, इथून पुढे सुद्धा एक नाटकाचा प्रयोग आहे. हे दोन्ही साहित्याशी निगडीत कार्यक्रम आहेत, पण आत्ताचा हा कार्यक्रम इथे आल्यानंतरचा मला असं वाटलं की हा जास्त प्रॅक्टिकल आहे. म्हणजे तिथे कदाचित इमोशन्स आहेत, परंतु तुमचा व्यवहार, विचार आणि भावना हे जेव्हा दोन समान पातळीवर असतात तेव्हा तुम्ही विवेकी असता असं मला वाटतं. तर तिकडची भावना आणि इकडचा व्यवहार जेव्हा समान पातळीवर आहे तेव्हा चालून आपण एक चांगलं आयुष्य जगू शकतो. आणि म्हणून खूप तुमचे मी आभार मानते खऱ्या अर्थाने
की मला एक वेगळं विश्व या निमित्ताने इथे बघता आलं. आणखीन एक उल्लेख इथे आला तो म्हणजे मराठीतून तुम्ही सगळं सांगताय, मराठीतून हे ट्रेनिंग दिले जातात, तर निश्चितपणे मला ते करायला आवडेल. याचं कारण असं की ते काही त्याच्या संज्ञा कळत नाहीत, काय वापरलं जातं, काय बोलत असतात काही कळत नाही. आणि माझी एक मैत्रीण सकाळी 9 ते 3 हे सगळं करत असते. ते फक्त ते जे काही तिचं मार्केट वर खाली होतं ते बघते, ती मला सांगते आता 2000, आता 1000, आता 1500 असं ते सुरू असतं. मला फक्त गंमत वाटते, पण कधी स्वतःहून धाडस करून डिजिटल मार्केटिंग करावं किंवा शेअर मार्केटमध्ये यावं असं कधी वाटलं नाही. कारण तुम्ही जे म्हणता तसं एक दिशा दाखवणारी व्यक्ती पण तुमच्यासोबत असावी लागते. मला वाटतं की इतक्या सगळ्या जर सावित्री असतील तर निर्मित अदुसोल जे आहे ते ज्योतिबाचं काम करतंय आणि त्यांना उभं करण्याचं एक महत्त्वाचं क्रेडिट जे आहे ते आपण या संस्थेला देऊ शकतो. आजचा माझा दिवस खऱ्या अर्थाने तुमच्यासोबत सत्कारणी लागला असं मला इथे निश्चितपणे सांगावंसं वाटतंय. आणि हे खरंच मनापासून आहे. याचं कारण असं की पैसा अर्थ तुमच्या आयुष्यातून बाजूला करता येऊ शकत नाही. खिशात पैसे नसेल तर कोणी विचारत नाही, आणि पैसा असेल तर खूप लोक जमा करता येतात. त्यामुळे तो अपरिहार्य असा भाग आहे आयुष्यातला, आणि तो क्रिएट करण्याचं काम किंवा ते कसा क्रिएट करायचं याची दिशा मला वाटतं या सगळ्या ट्रेनिंगमधून इथे आपल्याला मिळतीये. त्याबद्दल हे नंदू सरांचा उल्लेख झाला किंवा निर्मित सरांचा उल्लेख आहे. तुमचं दोघांचं मनापासून अभिनंदन की तुम्ही खरंच या सगळ्या मैत्रिणींना एक महत्त्वाचं काय म्हणूया आपण मार्गदर्शन करताना त्यांच्यासाठी एक नवा हायवे जो आहे तो तयार करता आहात. एवढं बोलते आणि थांबते. मी आत्ता म्हटलं तसं पुढे रंगायतांच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे इथूनच तुमची रजा घेते. पण पुन्हा जेव्हा कधी असेल तर मला एक थोडंसं काय म्हणतात इंट्रोडक्टरी लेक्चर जरी अटेंड करता आलं, मला नाही माहीत किती कळेल मला त्यातलं, कारण मी मुळात आर्ट्सची विद्यार्थिनी असल्याने जसं या ताईने सांगितलं की त्यांना मोठी उत्तरं लिहायची म्हणून त्यांना कॉमर्स घ्यावं लागलं. माझं असं होतं की मला गणिताचं काही कळायचं नाही आणि इतके आकडे असतात त्याच्यामध्ये की त्यामुळे मी कॉमर्सकडे कधीच वळले नाही. मी मूळची सायन्सची विद्यार्थिनी, पण नंतर असं वाटलं आपण आर्ट्स घ्यावा म्हणून मग मी आर्ट्सला आले. सो हा सगळा भाग तपासता जे काही 2 गोष्टी कळतील त्या मी टिपण्याचा प्रयत्न करेन. पण नंदू सर मला निश्चितपणे आवडेल आणि खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही मला इथे बोलावलं आणि ही संधी मिळाली. थँक्यू सो मच. खूप छान सांगितलं तुम्ही. आणि खरं तर पर्सनल फायनान्सच्या बाबतीत मी असं म्हणते की तो गणित विषयासारखाच आहे. म्हणजे आवडलं नाही ना तरी ते करावं तर लागतंच. 35% तरी मिळवावे लागतातच. त्यामुळे 35%पुरतं तरी का होईना आपल्याला स्टॉक मार्केट किंवा फायनान्शियल लिटरसी ही झालीच पाहिजे. आता आणखीन एक व्यक्ती येणार आहे जी पण एक क्लायंट आहे, समृद्धी सावंत म्हणून. तर मी त्यांना इन्व्हाइट करते. नमस्कार, सगळ्यांचे धन्यवाद. मला काय बोलायचं काही समजत नाही आता एवढ्यानं समोर बघून. थँक्यू. नाही मला नाही कधीपासून आहात कशी तुम्ही विचारा मी सांगते. कधीपासून आला? मला अजून वर्ष नाही झालं आहे. मार्चमध्ये माझी सुरुवात झाली. खरं म्हणजे माझ्या मिस्टरांना हा कोर्स करायचा होता, पण त्यांना टाईम नाही मिळत. त्यामुळे त्यांनी मला करायला सांगितलं. म्हणजे मी ऑफिसमध्ये गेले, मला बोलले मीटिंगला म्हणजे मॅडमना भेटायचं आहे, वैजयंती मॅडमना. तर त्या बोलले की जाऊया आपण भेटायला. तर मी बोलले चालेल. आणि डायरेक्ट त्याने गेले आणि मग माझं म्हणजे हेच करून टाकलं, ॲडमिशन घेतलं. डायरेक्ट ॲडमिशनच घेतलं. त्यामुळे मी याच्यात आत्ता मी हे करते. खूप छान म्हणजे हो केले मग म्युच्युअल फंडमध्ये चालू आहे, छान चालू आहे. बस सगळ्यांचे धन्यवाद. मला काही हरकत नाही. आपण आता
एक नाट्य बघितलं, आधी एक चांगलं सेशन बघितलं, भाषणं ऐकली भरपूर. कंटाळला तर नाही आहात ना तुम्ही? हा? कंटाळा येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यासाठी मूवी ठेवलाय, पण मूवी नाही आहे, शॉर्ट फिल्म आहे. तर शॉर्ट फिल्म बघूया आणि तुम्हाला काय त्याच्याबद्दल वाटतंय ना ते पण नंतर आपण थोडंसं डिस्कस करूया. मी रजनी मॅडमला विनंती करते. म्हणजे अनेक फुले, खरंच खूप त्या फुलं फुलली आहेत अशी मला वाटतंय. आणि ही फुलं एकमेकासाठी सुगंध द्यायचा प्रयत्न करतायत, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य करण्यासाठी धडपड करतायत. ही पहिली म्हणजे तुमच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण आज साक्षरता ही फार मोठी गोष्ट राहिली नाहीये. जसं आता त्या मॅडम बोलतात, किती थोड्या वेळात एवढ्या इन्स्पायर्ड झाल्या आहेत. म्हणजे आपल्याकडे आज किती लोक अजून आपल्यासाठी वाट बघतायत हे लक्षात घ्या तुम्ही. खूप जणांना म्हणजे वेल एज्युकेटेड लोकांची पण आज इकडे बघण्याची आर्थिक, म्हणजे मी तर म्हणते स्टॉक मार्केटकडे सोडा, पण आर्थिक म्हणजे बघण्यासाठी जो दृष्टिकोन लागतो तो पण अजून खूप बदलण्याची गरज आहे. म्हणजे आज तुम्ही 2-4 दिवसापूर्वी, काल परवा त्या कामस्थानांचं लेक्चर ऐकलं ना? किती जणी मला माहित नाही, सगळे मी विचारत नाही प्रश्न तो, पण त्यांनी एक सांगितलं, ऐकलं असेल नसेल तरी मी एक सांगते, एक्सपेन्सेस कधी थांबत नाही, ते तर चालूच राहणार. आज जर मी म्हंटल माझ्याकडे मोबाईल, इथे एक तरी व्यक्ती अशी आहे की जिच्याकडे मोबाईल नाहीये, बरोबर? म्हणजे खर्च हे चालूच राहणार. आणि ह्याच्यावर जर मात करायची असेल तर आपल्याला सध्या आर्थिक साक्षरतेची जास्त गरज आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी आपली ही संस्था तर प्रचंड धडपड करते, त्याच्यावर आपली सगळी मंडळी प्रयत्न करतायत. तर ह्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की आज केवळ ह्यांनी नूतन चव्हाण यांनी एक मॉडेल दाखवलं, पण आता तुम्ही सगळेच रोल मॉडेल मध्ये आलेला आहात. आणि ते काम तुम्ही फार छान पद्धतीने करताय. आमची संस्था ही एक हातभार लावण्यासाठी आहे, पण खरी मेहनत खरं हे तुम्ही करताय आणि त्याची जास्त गरज आहे. एक अशी फिल्म बघणार आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनी डिस्कस करणार आहोत. आणि डिस्कस करण्यासाठी कसं आहे माहिती आहे, जास्त वेळ नाही आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पण तुम्ही एक काहीतरी तुमचं एक पटकन, तुमचं मत काय त्याच्यावर असं पटकन आपण एक घेणार आहोत. चालेल ना? तर आपण बघूया. येस. फोन घे. हाँ दीदी बस निकल रही हूँ दीदी, निकल रही हूँ यार. तू ना, अरे दीदी गाड़ी पे हूँ, बस निकल ही रही हूँ. देख आज वो सुधा नहीं आई है. अरे देवा, हाँ तो दीदी मैं आ जाती ना. हाँ बस 5 मिनट में आई. हाँ ठीक है. हाँ. आ जा. अय जाते मी. बाळाकडे लक्ष दे. काय ए गण्या, चावी कुठे आहे रे? माझ्या खिशात राहिली. हा चावी घे. हा दे लवकर. ए बाबा तुझं काय, चल की.
शेखर यार क्या कर रहे हो? आराम से करो ना, बच्चा है वो। हाँ तो कर रहा हूँ ना यार, धीरे धीरे वही से कर रहा डायपर हूँ। निकालो उसका। धीरे से ही निकाल रहा हूँ। हाँ बहुत बढ़िया। So smelly। ए क्या पॉटी की स्मेल तो आएगी ना शेखर, तुम प्लीज कंसंट्रेट करो यार। हाँ आई, आराम से रैशेस आ जाए। गुड, अब वाइप करो उसका बम धीरे धीरे से, एकदम प्यार से। या दूसरा वाला वाइपर यूज करो। तुम जाओ देखो कौन है, मैं संभाल लूंगा। आई बाबा। गो हाँ। जाओ तुम जाओ। देखो तुम जाओ कैसे ना, मैं हंस देख रहा लूंगा यार। है राज जा बेटा मेरा। अरे यार तुम रुको, मैं आई कर लूंगा, तुम जाओ, तुम देखो। आ रही हूँ। Yes। अब इससे जल्दी हो रही है। आई क्या है, चल अब तुझे बड़ी जल्दी हो रही है। और तू रुक, सुन तू मुझे ये बता कि तू यार। हाँ शेखर जल्दी आओ यार प्लीज, बहुत इमरजेंसी है यहाँ पे। सुन, तू काम चालू कर, मैं आ रही हूँ। क्या है? हाँ बोलो। फिर से पॉटी कर रहा है। शेखर तुम करने दो ना, यार, please तुम यार, उसे नहीं यार, बाथरूम में please लेके तुम जाओ। करा लो यार। नहीं, तुमने कल प्रॉमिस किया था कि तुम स्टार्ट से एंड तक कंप्लीट करोगे। चलो ठीक नहीं, तुम लेके आई। हाँ कमोड पे नहीं शेखर, बच्चा है वो नीचे करेगा। तुम उसे बस नीचे बिठा दो, वो कर लेगा आराम से। कोई आई 2 मिनट दे। हाँ तुम उसको नीचे बिठा के रखो, करेगा। आ रही हूँ। यार जल्दी आओ यार प्लीज, कर ले बेटा। अब बड़ी जल्दी हो रही है तुझे। दीदी नमक कहाँ है? देख वहां पीछे रखा है। अच्छा सुन, 4 रोटी बना देना, और कल रात का आटा फ्रिज में रखा है, वो भी निकाल दे। तू कल क्यों नहीं आई थी? बच्चे की तबीयत बहुत खराब थी दीदी। अरे कभी तो नया बहाना बना ले। आपकी कसम दीदी। रोज मेरी जान का कम लेती है। आपकी कसम दीदी। क्या दीदी, सुबह सुबह मरने मारने की बात कर रही है। ये तू मुझे सदगुरु के ज्ञान मत दे। हाँ? वो पर कब रखा है वो निकालना जरा। हाँ नहीं मुझे नहीं, तू देख, विम बार लगी है उसमें, ऐसे बर्तन धोती है। ये जरूर आंटी ने धो के रखा होगा दीदी। हाँ तूने धोया है क्या? कॉमेडी शो चल रहा है यहाँ पे हैं? आजा तुझे शो दिखाती हूँ। ये तेरे परसों के गीले बर्तन अभी भी बाहर पड़े। सॉरी दीदी, भूल गई थी मैं। आज वापस धो के रख देती ना मैं। सैलरी लेना भूलती है। अच्छा सुन, ऊपर की ड्रॉर खोलना। अरे वो ऊपर नहीं, नीचे वाला। अरे देवा, आता ठेवा। कितनी बार कहा है तुझे कि ये सारी चमचे उस ग्लास में होनी चाहिए, और कितनी बार बोलना पड़ेगा? ठीक से। हाँ रख दिए। अब करूँ रोटी? हाँ तो करना, मैंने कब रोका है। लेकिन उससे पहले वो फ्रिज पे नीली किताब पड़ी है ना, वो उठाना जरा। जल्दी कर। जा वो सामने है। हाँ नहीं मुझे नहीं, तू देख इस पे ना चौथे पन्ने में तेरा हिसाब है। हिसाब ठीक है? अभी 20 में से 3 छुट्टियां तो हो चुकी है तेरी इस महीने की। फिर मैं तेरे पैसे काटती हूँ तो तू एंग्री यंग मैन अमिताभ बच्चन बन जाती है। तो आज तू मुझे बता दे कि क्या करना है। देख आज फाइनल करते हैं, ठीक है? दीदी, बता। इतनी सी बात पर कोई हिसाब थोड़ी ना करता है। इतनी सी बात होती तो मैं कुछ नहीं कहती, लेकिन तेरी छुट्टी के चक्कर में कल मुझे छुट्टी लेनी पड़ी ना। पापा को कौन संभालता? हाँ तो अगली बार अगर मैंने छुट्टी ली ना तो मैं मेरे किसी दोस्त को भेज देगी। हाँ तेरी दोस्त भी तेरी तरह होगी ना? हाँ सब अच्छे से करती है वो भी। बहाने भी अच्छे मारती होगी। फिर बहाने पे आ गई आप। या देख मुझे ये रोज की किटकिट नहीं चाहिए, ठीक है? तो आज खत्म करते हैं। अरे दीदी, तू काम पे टाइम पे आएगी नहीं आएगी, तुझे करने का मन है नहीं है, तू मुझे बता। अरे क्या पूछ रही हूँ, बता ना। बस हो गया दीदी, बहुत बोल चुकी है आप। अच्छा तो बता क्या करेगी तू? हाँ बोल। आप ऐसे बोलती रही ना तो मैं हाँ मैं चली जाएगी। ओहो ब्रह्मास्त्र, इसका टाइमिंग तुझे करेक्ट पता है ना कि कब चलाना है? हो गया। अरे दीदी मैं तो सब काम करती ना। देख वैसे मेरा काम क्या है, बर्तन और पोछा, पर आपने अगर कोई दूसरा काम बोला तो मैं करती ना। हाँ उसका एक्स्ट्रा पैसा लेती क्या आपसे? नहीं लेती। बाबा को संभालती, आंटी की दवाइयाँ देती टाइम पे, कभी मांगा एक्स्ट्रा पैसा? हाँ अब बच्चे की तबीयत खराब थी तो थी ना दीदी। ठीक है, अगली बार से ना अगर ऐसा कुछ हुआ तो मैं डॉक्टर की पर्ची लेके आऊंगी।
तो अब तो मुझे एहसान गिना रही है। तो आपने भी तो पैसे छुट्टी और गलती गिना के दी मुझे। ओ, तो आज झगड़ा करने का मूड है? वो आपका होता है, मेरा नहीं। सर जी सही बोलते हैं। ए तू मेरे मुंह मत लगा, मैं बोल रही हूँ। शुरुआत आपने की थी। तो मैं मालकिन हूँ ना। हाँ तो मैं भी अंदर बैनर हूँ। क्या अंदर बैनर नहीं पता? किसने बोल दिया ये तुझे? ऊपर वाली दीदी ने बोला। वो ऊपर वाली की तो आदत ही है भड़काने की। तू मेरे घर पहले आती है ना, इसलिए वो जलती है। अब मेरा गुस्सा उन पे मत निकालो दीदी आप। ए तुझे बोला ना मैंने, मुंह बंद रख। ज्यादा बकबक करेगी निकाल दूंगी। हाँ तो निकाल दो, मैं भी सच में चली जाएगी। ठीक है तो चली जा। सोच लो, गुस्से में बात करिए आप। देख मेरा घर मेरा गुस्सा, चली जा। हाँ तो ठीक है, चली जाती हूँ। हाँ मुझे तो 100 काम मिल जाएंगे आज। क्या बड़बड़ाई जा रही है? जा क्यों नहीं रही है? जा रही है, इतना काम करो। जा रही हूँ, जाओ मत। अरे सुनो, इसने पॉटी कर लिया, अब क्या करूं? वेरी गुड बेबी, आ रही हूँ। ऑफिस नहीं जाना क्या? जाना है ना। हाँ तो हटो, रोटी बनानी है। ये क्या है? फूल है और क्या, बाहर रह गया था। मेरे लिए? हैप्पी वुमन डे। कमीनी है तू। आप भी।
शकते तर मी सांगायचं आहे. कोण बोलणार आहे? हॅलो. स्त्रियांनी स्त्रियांना समजून घेतलं पाहिजे हे याच्यातून पूर्णपणे साध्य झालेलं आहे. ओके. अजून प्रत्येकाचं काम तेवढंच महत्वाचं आहे. प्रत्येकाचं काम तेवढंच महत्वाचं आहे. आपण जे नेहमी हॅपी वुमन्स डे किंवा जागतिक महिला दिन साजरा करतो तर तो पहिल्या बायकांनी बायकांसाठी साजरा केला पाहिजे. तर आपले जे दुसरे जेंडर आहेत ते आपल्याला तेवढा रिस्पेक्ट करेल. नाहीतर मग ते एका दिवसापुरता सत्कार असतो, दुसऱ्या दिवशी हेच बघायला मिळतं. तो हॅपी वुमन्स डे नाही होत. मनाली कोण बोलणार आहे? असं म्हणतात की बाईचा चेंगटेपणा हा पुरुषाला खूप श्रीमंत करतो, पण पुरुषाचा चेंगटेपणा बाईला बरबाद करतो. ऍक्च्युली हे खरं आहे. आणि याच्यामध्ये असं म्हणजे जाणवलं की स्त्री ही भले तिला खूप म्हणजे ती सगळं करू शकते, पण तिने ही सगळी धुणभांड्याची कामं करण्यापेक्षा यांच्या निर्मिती ग्रुप सामील व्हावं आणि ज्याची त्यांनी आपली आपली कामं करावी आणि त्याप्रमाणे आपण कसं पुढे जाता येईल हे पाहावं. हे याच्यावरून मला कळलं. ऍक्च्युली मला मग पण बोलायचं होतं, पण असं वाटलं की तुमच्या संस्थानाच्या लोकांनी बोलायचं असतं म्हणून मी गप्पा बसली. बाय प्रोफेशन मी ॲडव्होकेट आहे आणि माझ्या ह्या प्रोफेशनमध्ये ॲक्च्युली हे सगळे ते काही स्टॉक मार्केटिंग किंवा हे शेअर मार्केटिंग वगैरे ह्याचा विषयच नसतो. आमच्याकडे असतं सिव्हिल, क्रिमिनल, फॅमिली मॅटर्स जे आणि नको त्या गोष्टी आणखी. पण पहिल्यापासूनच कुठंतरी मला असं वाटत होतं की माझे स्वतःचे पैसे मला शेअर मार्केटिंगमध्ये हे करायचे. पण मग मॅडमने म्हटल्यासारखं की मी पण लहानपणापासून एकच ऐकले की शेअर मार्केटिंग म्हणजे विषय संपवतो पैशांचा. आणि मला स्वतःला तुमच्या या ग्रुपमध्ये किंवा इथे यायला खूप आवडेल, खरंच मनापासून खूप आवडेल. त्यामुळे मला एकच रिक्वेस्ट करेल की मला याच्यामध्ये सामावून घ्या किंवा मला हे करा. आणि मग मॅडमने म्हटल्यासारखं गेली 7-8 वर्ष झालं मी माझं वजन कमी करायचं पाहिजे, पण मला काही माझ्या काही पर्सनल प्रॉब्लेम्समुळे म्हणजे मुलं, घर, संसार यातून काही मला स्वतःला वेळ देत नाही. मॅडम मी पण तुम्ही कराट्यामध्ये ब्लॅक बेल्ट आहात, मी तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. पण कुठं तरी काय होतं मी ते मला आफ्टर डिलिव्हरी माझ्यामधले फॅमिली अपडाऊन्स वगैरे, तर ह्याच्यामुळे ना मी जरी ॲडव्होकेट असले तरी कोर्टामध्ये मी खूप ठामपणे बोलते. म्हणजे ज्या वेळेला क्रिमिनल क्राईम्स असतात, जेलमध्ये जाते, त्यांची व्हिजिट करते, त्यावेळेला अगदी त्यांना काही वेळेला शिवाय देऊन बोलायला आणि मी बघा हे करताना ऍक्च्युली मराठीचा टोन इथं मला सगळ्यांचाच खूप छान वाटला. आणि मला असं वाटलं कुठं तरी माझी मराठी थोडी गावठी असेल म्हणून मी घाबरत होते ती बोलायला. तर तुम्ही जे बोललात मॅडम बघा की स्त्रीने ठरवायला पाहिजे, तिने कराटे म्हणा किंवा तिचं सेफ्टीसाठी हे म्हणा, ह्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मग आणखीन कोणीतरी मॅडम अशा म्हणल्या की आपलं इन्स्ट्रुमेंट दुप्पट कशी करता येईल, हे खरंच खूप पटलंय मला. सगळ्यात सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला सावित्रीबाईंनी तर आपल्याला सगळ्यांना इथपर्यंत त्यांच्याच ह्याच्यामुळे आपण आलेले, त्याचे फार मोठे उपकार आहेत. पण कुठंतरी आपण एज्युकेटेड एवढे आहोत इथे, त्या सी आहेत, मी ॲडव्होकेट आहे, आणखी कोण काय म्हणजे असेल समजा काय असेल चांगल्या चांगल्या पदार्थ. पण होतं काय माहिती आहे का, ज्या वेळेला हा संसाराचा गाडा आपण चालवत असतो ना, तर त्यावेळेला पुरुष म्हणजे त्यांचा जो एक असो ना की पुरुषी सत्ता किंवा ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी ते आपल्याला दाबतात. आणि अशा कार्यक्रमाला आल्यानंतर असं कळतं की नाही, आपल्यामध्ये पण खूप काही आहे
आपल्यामध्ये पण खूप एनर्जी आहे, खूप काही करू शकतो. आणि जरी ॲडव्होकेट असले, जरी खूप डॅशिंग असलं, सगळं असलं तरी कोर्टामध्ये वेगळी असते. आणि इथं आल्यानंतर मला मी कोण आहे, मी काय करू शकते, मला काय करायचंय, माझ्या मुलांना, माझ्या डोक्यात एकच असतं नेहमी की माझ्या मुलांना कसं पुढे न्यायचंय मला. पण इथं आल्यानंतर त्याला एक वेगळी चकाकी मिळाली. थँक्यू मॅडम त्यासाठी. आणि ॲक्च्युली मला माझ्या नंदेचं धन्यवाद मानायचे की मी त्यांच्यामुळे इथे आले, कारण मला हे काहीच माहिती नव्हतं. तर तुम्हाला पर्सनली रिक्वेस्ट आहे की मला तुमच्या हा जो काही ग्रुप आहे तुमचा त्यामध्ये मला प्लीज सांगून द्या. थँक्यू मॅडम. त्यानंतर बोलते आणि तुम्हाला बोलायचंय या फिल्मबद्दल काय वाटतं? हां, एक बोलते मी की खूप छान वेगळा विषय घेऊन आणि आपल्या रोजच्या रुटीनमधली फिल्ममधला तो विषय होता. त्याच्यामध्ये एक रोल, एक स्त्री म्हणून असलेला रोल आणि पुरुष म्हणून असलेला रोल तिथे दिसतोय की त्याच्यामध्ये हे पण थोडंसं पॉझिटिव्ह वाटतं की भला ती सहजपणे करत असली तरी ती निदान पुरुषाला तिच्या नवऱ्याला इन्व्हॉल्व करून घेते कामामध्ये, की त्याचा सहभाग घेते, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि जे स्वातंत्र्य आहे ते आर्थिक स्तरावरती ते आपल्या पर्सनॅलिटीवर कसा फरक पडतो हे त्या जी व्यक्तिमत्व दाखवले त्याच्यातनं स्पष्टपणे जाणवतं. जी शिकलेली आहे, चांगला पगार आहे, तिला पण तेवढाच स्ट्रेस आहे कामाचा, पण तरीही तिचं जे व्यक्तिमत्व आहे ते वेगळं आहे. हिला पण म्हणजे तिचे जे आर्थिक स्वातंत्र्य आहे त्याच्यामध्ये भिन्नता आहे, ते याच्यामधून दिसतं. म्हणजे आर्थिक स्वावलंबन असणं आणि खऱ्या अर्थामध्ये स्वातंत्र्य आहे, म्हणजे फक्त कष्ट करणं आणि पुढे जाणं नाही, तर एक व्यक्तीला स्वातंत्र्य, आर्थिक संपन्नता मिळवून देते आणि तो रोलमधला फरक तिथे जाणवतो. म्हणजे खूप वेगळ्या गोष्टींना हा विचार करण्यासारखी ही फिल्म आहे. थँक्यू. छान इनोव्हेटिव्ह वेगळं वाटतं. आता लास्ट ना, कारण आपल्या मागून सारख्या मला सूचना येत आहेत, वेळेचं बंधन आहे. हॅलो, या फिल्मबद्दलच बोलायचं आहे की एक तर पहिली गोष्ट तर 2 बायकांवर कॉन्सन्ट्रेट होतं. त्यामुळे आपण सगळे म्हणतो की बायकांना सगळंच येतं, पण सगळं येत असलं तरी आपण सगळं नाही करू शकत. सुपर वुमन हा शब्द जरी आपण वापरला तरी आपल्यात सुपर पॉवर आहे, पण त्याला पण मर्यादा आहे. सो आपण मदत घ्यायला शिकलो पाहिजे आणि जर आपल्याला मदत मिळतं तर तिचा रिस्पेक्ट केला पाहिजे. तिला अशी ट्रीटमेंट देता कामा नये. आणि एवढ्या म्हणजे जरी ती एका कॉर्पोरेटमध्ये किंवा कुठल्याही मोठ्या स्तरावर कामाला नाहीये, पण तरी तिच्यात इतका ग्रेटनेस आहे की त्या बाईची अवस्था तिला कळली. जरी ती अशिक्षित असेल किंवा ती छोटं काम करते, छोटं काम करत असली तरीही तिची पण एक गरज आहे त्या घराला. कुठेतरी ती एक हाऊस ओनर आहे आणि ती एका खूप मोठ्या पगारावर आहे म्हणून तिला तिची किंमत नाही कळली, पण दुसऱ्या क्षणाला तिचा ऍब्सेन्स तिचा इम्पॉर्टन्स सांगून गेला. सो आपल्या लेखी ती जी घरकाम करणारी बाई आहे ही खूप मोठी झाली, भले ती शिकलेली नसली तरी, कारण तिचं काम ती खूप नेटाने आणि खूप म्हणजे व्यवस्थित करते. आणि जरी तिला कोणी डावलत असेल तरी ती एक माणुसकी म्हणून पुन्हा तिथे आली. आणि जरी स्वावलंबन म्हटलं तरी माणूस म्हणून माणसाचा रिस्पेक्ट आणि बाई म्हणून बाईचा रिस्पेक्ट. आपण आज लोकलमध्ये खूप पटकन बघतो बायका बाईच्या नावाने शिव्या देतात. ही खूप घाणेरडी वृत्ती आहे. म्हणजे आईवरनं शिव्या घालतात. सो मला कधीही शिवी ऐकू आली ना, पहिल्यांदा म्हणते अरे डोकं वापर, तू पण आई आहेस, तर तू आईवरनंच आईची शिवी घालतेस. म्हणजे हल्ली शिव्या घालणे खूप सर्रास गोष्ट आली, असं स्त्री आणि पुरुष नाहीये. त्यामुळे डेफिनेटली आपल्या रेग्युलर वावरातनं सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे की आपण स्वतःचा अपमान करतो. एखाद्या पुरुषाला पण एखाद्या त्याच्या आईवरनं किंवा कोणावरनं शिव्या घालताना पण विचार केला पाहिजे की आपण आपला अनादर करतो. त्यामुळे वी हॅव टू रिस्पेक्ट ईच अदर. काय खूप छान सांगितलं तुम्ही सगळ्यांनी. तर आपण खूप छान बोलला, यू शुड रिस्पेक्ट ईच अदर. आणि या फिल्ममध्ये तुम्ही बघितलं असेल, दोन्ही स्त्रिया दोन्ही अर्थार्जनासाठी बाहेर पडलेल्या आहेत.
भले दोघांचं काम वेगवेगळं आहे आणि हे जेव्हा अर्थार्जन करण्यासाठी बाहेर पडले तर दोघींनी एकमेकीला समजून घेण्यामध्ये खूप मोठा शहाणपणा आहे. नंबर 1. नंबर 2, पहिली बघा ती स्कूटरवरून निघते, ती मोबाईल वापरते. ह्याचा अर्थ काय होतो माहितीये की आज केवळ साक्षरता नाही तर त्याच्याबरोबर मोबाईल साक्षरता आली, डिजिटल साक्षरता आली आणि आर्थिक साक्षरता पण आलीच आली. कारण आर्थिक साक्षरतेसाठीच या सगळ्या बाहेर पडलेल्या आहेत आणि म्हणून आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी आज साक्षरता तिथपर्यंत मर्यादित नाही राहिली आहे. तर ह्या तिन्ही साक्षरतेकडे आपल्याला आणि त्याच्याबरोबर अनेक साक्षरते म्हणजे नुसतं हेच नाहीये तर एकमेकाच्या समजून घेण्याच्या बाबतीत इंटरपर्सनल रिलेशन कसे असले पाहिजे. म्हणजे कुठेतरी असं होत होतं की मी मोठी आहे तू छोटी आहेस, हा मी खूप शिकलेली आहे तू शिकलेली नाहीयेस, तू जास्त बोलू नकोस, तू काय माझ्याशी बोलतेस. पण शेवटी चित्र कसं होतं की तू नाही समजून घेतलं तरी तिने समजून घेतल्यामुळे ते मिटलं. जर तिनेही समजून घेतलं नसतं तर तिचंही नुकसान होतं. कारण आज तिलाही पैशाची गरज होती आणि हिलाही गरज आहे, हिला वेगळी गरज आहे, हिला पण आहेच ना पैसे, तिला पण बाहेरच जायचं आहे पण तिची शेवटी पुन्हा आपण एकमेकावर अवलंबून असतो. आणि म्हणून आजची जी संपन्न स्त्री आहे ना ही केवळ मी असं म्हणत नाही, ती सगळ्या बाबतीत म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनच्या बाबतीत, समानतेच्या बाबतीत, हा जी गोष्ट मला येत नाहीये ती तिला सांगितली. ती म्हणते ते तुझं पासबुक काढ, तुझ्यामुळे सुट्टीचं लिहिलंय. मी म्हणते जर चांगलं रिलेशन असेल तर तुझे पासबुक काढ, तुझे पैसे कसे वाढतील हे मी पाहते. मग त्या बाईचं अजून कसं स्वरूप, तिच्याशी रिलेशन कसं असतं हे तर होऊ शकते की नाही. आणि हे फिल्म दाखवण्याच्या म्हणजे आज मी का हे सिलेक्ट केली की छोट्यातली छोटी स्त्री सुद्धा आपल्यासाठी उपयोगी आहे दोन्ही अर्थाने, एक तर मदत म्हणून आणि तिला सुद्धा वर आणण्यासाठी. आणि एका बाईला जरी आपण वर आणलं तर सावित्रीबाई फुलेंचं कार्य आपण फार जोमाने पुढे नेतोय असं आपण नक्कीच म्हणू की नाही. आणि तेच आपल्याला करायचं आहे. आता आपल्या इकडे तर बरीच मंडळी करतायत आणि मला असं वाटतं जे नाही आहेत आज ते जास्त इन्स्पायर्ड झालेत. त्या मॅडम बोलल्या त्या आता ज्या तुमच्याशी बोलून गेला म्हणजे आज एक थोड्या वेळात पण ओव्हरऑल मार्केटकडे बघण्याचा पण दृष्टिकोन त्यांचा बदलला आणि त्यांना स्वतःहून वाटतं की येस मला बस सांगा की आम्हाला हे करायचंय. आणि मला हे म्हणायचंय की आपल्यासाठी हे केवढं मोठं एक आर्थिक दालन खुलं आहे की जे आज कित्येक लोकांना माहित नाहीये. म्हणजे स्त्रियांना तर नाहीच, म्हणजे ती म्हणाली माझ्या मित्राने सांगितलं नाही काय नाही दुखतं, इतकं साधं सोपं एका वाक्यात उत्तर दिलं. हा तर हे आज तुमचा तर इकडे बघण्याचा दृष्टिकोन टोटल नक्कीच बदलला असं मी म्हणेन. आणि हा जो बदललेला दृष्टिकोन आहे तो आपल्याला आज पुढे नेण्यासाठी आपण म्हणजे मी पुढे जाईन माझ्याबरोबर सगळ्यांनी पुढे चला हा दृष्टिकोन ठेवून आपण पुढे सरकी आणि खऱ्या अर्थाने आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करूया. आज मला अजून एक वाईट काय वाटतं माहितीये, सकाळी मी जेव्हा पेपर उघडला ना तर मला वाटतं कुठेतरी सावित्रीबाई फुलेंचा काहीतरी उल्लेख असेल पण कुठेच नाही. मला वाईट ह्याच्यासाठी वाटतं की भारतामध्ये पहिली शाळा मुलींसाठी सुरू होणारी केवढी मोठी गोष्ट आहे पण त्याची कुठेही आज दखल घेतली जात नाहीये. कुठच्याही स्त्रियांना माहित नाहीये आज की आज आपण फार कमी जणांना माहिती आज हे आहेत आणि त्याची कुठे नोंद होत नाही. मला असं वाटतं की गेल्या वेळेला जशा त्या घाटे मॅडम बोलल्या की गेल्या वेळेला आपल्या ऑफिसमध्ये होता आज आपण इकडे तर हे एक आहे. आणि आता मला एक तुम्हाला मी सांगते की जशी आज मी सावित्रीबाई आता थोडंसं आता आपण हा विषय थांबवतोय कारण आपण मला सारख्या सूचना येत आहे तर मला पुढे बोलायचं काय थांबावं लागतंय. एनिवे एक अनाउन्समेंट फक्त मी तुम्हाला करते वेगळी आहे अशी ही. कसं आहे की आता जसं तुम्ही ही फिल्म दाखवल्यानंतर तुम्ही बोललात ना की रिस्पेक्ट
इंटरपर्सनल रिलेशन किंवा आर्थिक, तर आमचा एक असा एक ठरवलंय आम्ही हे की आज ह्या गोष्टी म्हणजे कुठच्याही आयुष्यात डिसिजन घेताना, प्रत्येक पावलोपावली निर्णय घेताना अनेक गोष्टी आपल्या समोर येतात आणि आपल्याला कळत नसतं आपण काय डिसिजन घ्यावं. त्याचं कारण असं असतं की आपली जी वैचारिक बैठक असते ना ही पक्की नसते, थोडं कन्फ्युजन मध्ये जातो आपण. आणि ते कन्फ्युजन टाळायचं असेल आणि आपल्याला आपल्या जसं आपण सकाळी उठल्या ब्रश करतो, आंघोळ करतो, हे सगळं शारीरिक स्वच्छतेसाठी आहे, पण मानसिक स्वच्छतेचं काय ते कुठे होताना दिसत नाही. त्याच्यासाठी काही यंत्रणा नाहीये. तर आता आम्ही असा विचार केलाय की एक आताचा जो हा सोशल मीडियाचा किंवा जे डिजिटल फॉर्म मध्ये आपल्या ह्या ज्या काही झूम कट्टा आहे हे सगळं आहे त्याचा वापर करून त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत की एक कधीतरी गोष्ट सांगण्यात येईल, कधीतरी शॉर्ट फिल्म दाखवण्यात येईल, कधीतरी एखादी घटना तुमच्या समोर मांडली जाईल आणि ह्याच्यावर आपल्यावर डिस्कशन होईल. पण ते कुठे होईल? झूमवर. मग त्याच्यातनं वेगवेगळे म्हणजे त्याच्यामध्ये मग आपण काही सायकोलॉजिस्टना आपण बोलू की त्यांची मतं काय आहेत. तर हे करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायचं नाही हे तुम्हाला अर्थात कळलं असेल. तर 15 दिवसांनी एक झूमवर असा एक विषय देण्यात येईल आणि त्यावेळेला सगळे ज्यांना जॉईन व्हायचंय त्याच्यासाठी आम्ही ग्रुप बनवू. ज्यांना जॉईन करायचं तर जॉईन द ग्रुप म्हणून तुम्ही टाकू शकता आणि दर 15 दिवसांनी त्याच्यावर हा विषय असेल. आणि त्याच्यामध्ये काय होईल की तुम्हाला कळलंच असेल की जसं आता आपण हे केलं तसंच असणार, फक्त ते झूमवर असणार. तर ज्यांना ही संकल्पना तुम्हाला आवडली का? तर ज्यांना जॉईन करायचं मी तुम्हाला एक हे येईल अनाउन्समेंट येईल, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन द ग्रुप हे की तुम्हाला त्या ग्रुपमध्ये आम्ही ऍड करू. आता मी निर्मित सरांना सांगेन की त्यांना जर काही बोलायचं असेल, त्यांना काही अनाउन्समेंट करायची असेल. झालं ना? त्यात सूचनाच येत आहेत तर मग मला थांबवावंच लागतंय का? ऍक्च्युली आपण हा कार्यक्रम 4 वाजता सुरू करणार होतो आणि माझा ऍक्च्युली आजच्या इव्हेंटमध्ये काही काम नाही, रोल नाही, काही नाही. बट आमचा रोल हाच होता की मी यूज टू आहे इव्हेंट्स वगैरे करण्यासाठी. सो हे बुकिंग करून देणं, बाकीची थीम वगैरे करणं. एक गंमत सांगतो आता काय झालेली. आम्ही जेव्हा हे बुकिंग केलेलं तेव्हा अराउंड एक 70-80 चा क्राऊड असा एक्सपेक्ट करून आणि तेवढी तर हॉटेलला मिनिमम गॅरंटी द्यावी पण लागते हे सगळं करताना. आणि जवळपास 120च्या आसपास लोक इथे बसले आहेत. आता तो मॅनेजर तिकडे येऊन जस्ट फक्त आम्ही लोक मागे उभे होतो. तर मी त्याला बोललो की नंबर बढ़ाना पडेगा तुमचं मे बी क्वांटिटी एंड ऑल साठी. तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, तो बोलतो की नहीं अभी आप लोगों का कार्यक्रम इतना लेट खत्म हुआ है ना, तो काफी लेडीज लोग है ना सब, तो ये तो बिना खाई ही जाएंगे. पण ही वाईट गोष्ट आहे बघायला गेलं तर. कारण हे जर जेंट्स प्रोग्राम असतात तर त्याने क्वांटिटी अजून वाढवली असती. तो बोलला असता एवढा उशीर झाला नाही तर दाबून खाणार. हा थोडासा विचार करा या गोष्टीचा की जर एक दिवस आपण फिमेल साठी सेलिब्रेट करतोय पण हे सेलिब्रेशन नाहीच आहे की जर एक सिंपल मॅनेजरला पण ही कॉन्सेप्ट कळते की काउंट वाढवायची गरज नाहीये. थोडासा विचार करा. आणि मला असं वाटतं त्याला सगळ्यांनी चुकीचं ठरवून जा. आणि मी थोडासा काय म्हणू की आम्ही लोक, मी आणि माझे कलीग दिनेश होता जो आम्ही हे सगळं करत होतो, तर आम्ही खूप विचार करून मेन्यू पण ठरवला. म्हटलं सीझन आहे, उंदिओ वगैरे ठेवूया आपण. म्हटलं ना बरेच एफर्ट्स आम्ही ह्या सगळ्यामध्ये टाकलेले. सो 1-2 गोष्टी ज्या अनाउन्समेंट बद्दलच्या होत्या त्याबद्दल फक्त शेवटी बोलतो. जस्ट बिकॉज बरीच लोक, बऱ्याच इकडच्या महिला आपले कोण मगाशी मी ऐकत होतो मागून कोणतरी मला घेऊन आलं असं इथे मगाशी एक लेडी बोलल्या किंवा असं बरेच वेगवेगळे आहेत. आणि जस्ट टू म्हणतो ना एक वेगळं काइंड ऑफ मोटिवेशन आहे प्रत्येकासाठी. आणि आमच्या टीम कडून पण आम्हाला एक मोठा रिक्वेस्ट करण्यात आलेला की
टीम म्हणजे दोन्ही टीम, एक आमची डायरेक्ट आमचे ऑफिस स्टाफ सगळे आज बसले आहेत मागे. इनफॅक्ट मी थोडंसं पुढे पण बोलवेन एकदा सगळ्या महिला आमच्या स्टाफला आणि आमच्या सगळ्या फ्रँचायझी पार्टनर सुद्धा. सो आम्ही एक महत्वाची गोष्ट अशी केली खास या इव्हेंट बद्दल, त्याबद्दल मी सगळ्यात पहिलं सांगेन की आपला हा जो वर्कशॉप आहे जो इकडे म्हणजे थोडक्यात आज तुम्ही इकडे अर्धे जण आहेत ज्यांनी ऑलरेडी हा आपला वर्कशॉप केलेला आहे आणि काही जण असे आहेत की जे आपल्या मंडळींना घेऊन आले. जसं की एक्झाम्पल आय थिंक मे बी तुम्ही केलंय किंवा आता मला माहित नाही तुम्ही पण केलंय, राईट. सो असे काही आपले ऑलरेडी क्लायंट्स आहेत ज्यांनी हे वर्कशॉप केलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर कोणी कोणी आले. जसं मगाशी मॅडम बोलत होते की मला हे सगळं करायचं, तुम्ही बोलत होते, राईट मॅम. सो त्यासाठी आम्ही काय केलं, 2024 हे वर्ष या निमित्ताने फक्त लेडीजसाठी या दिवसासाठी आम्ही या वर्कशॉपमध्ये 24% डिस्काउंट ठेवलेले 2024 या वर्षाच्या उद्दिष्टाने. सो हा आपला पहिला वर्कशॉप. आणि एक्झिस्टिंग लोक ज्यांनी मगाशी मानसी मॅडम बोलत होत्या ते एक मोटिवेशनल होतं की ट्रेडिंग करायचं वगैरे. सो त्यासाठी आपण अजून एक दुसरी गोष्ट केली बाकीच्या आपल्या लोकांसाठी की आपले जे ऍडव्हान्स कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये पण आपण एक 24% डिस्काउंट त्यामध्ये पण आपण फक्त या आजच्या ग्रुपसाठी ठेवलेले आहे. मे बी तुम्हाला कुठेही वेबसाईट आणि कुठेही विजिबल नसेल ह्या ऑफर्स आणि या सगळ्या गोष्टी. सो डेफिनेटली हे एक ॲडिशनल आमच्या साईडने की इकडच्या ज्या सगळ्या लेडीज आहेत त्यांनी एक थोडंसं अजून म्हणतो ना जे बेसिक आहेत त्यांच्यासाठी द फर्स्ट वन दॅट इज अ बिग बुल आणि जे ऑलरेडी करतायत त्यांच्यासाठी दिस ॲडिशनल ॲडव्हान्स कोर्स. फक्त कुठलाही एक ॲडव्हान्स कोर्स तुम्ही 24% डिस्काउंट मध्ये करू शकता. ही एक ॲडिशनल गिफ्ट किंवा भेट आमच्या साईडने ही तुमच्या सगळ्यांसाठी, राईट. आणि छान चाललाय कार्यक्रम, म्हणजे आम्ही पण म्हणतो ना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि इनफॅक्ट जर असा उत्साह राहिला तर तुम्ही मगाशी सांगितलं 3 जानेवारी हा एक काय म्हणतो सुट्टी जाहीर केली पाहिजे. ते तर होणार नाही आपल्या ओव्हरऑल सर्कमस्टन्सेस बघता, पण आपण प्रत्येक महिन्याच्या 3 तारखेला असा काहीतरी कार्यक्रम नक्की करू शकतो आणि त्यासाठी आमचे ऑर्गनायझेशन नक्की पुढाकार घेईल असे सगळे इव्हेंट्स करायला, राईट. सो थँक्यू सो मच. आवरायला सांगितलं म्हणून ते थोडं आटोपतं घेतलं, पण एक अतिशय महत्त्वाचं गोष्ट मला सांगून इथून जायचं आहे की कसं आहे की मगाशी जसं म्हटलं की मागचा प्रोग्राम एक्सपेन्सेस कमी होणारे नाही ते वाढणारे, हे दगडावरची रेष आहे. मग आता करायचं काय, त्याच्यात मला एक बिरबलाची गोष्ट आठवली. बादशाह म्हणतो हा बिरबल स्वतःला खूप शाणा समजतो, ह्याला आपण चांगलंच कोंडीत पकडूया आणि याची जरा परीक्षाच घेऊया काय करतो. आणि मग त्याला काय सांगितलं की एक रेघ अशी आखली, ही एक रेघ आहे इथे, फक्त ही आहे, ही एक रेष आहे. बिरबलाला सांगितलं ह्या रेषेला हात न लावता ती कमी करून दाखवायची, बरोबर, हात न लाव. आता बादशाह वाटला हा आता गेला कामातून, काय कसं करणार. बिरबल तो अर्थात बिरबलच होता तो, त्याने काय केलं असं, ही मोठी रेखा. मला याच्यावर एकच सांगायचंय, एक्सपेन्सेसला आपण काहीच करू शकत नाही, पण इन्कम मात्र वाढवू शकतो. आणि हे इन्कम कसं वाढावं ह्याच्यासाठी आपली संस्था तर आहेच, डिक्लेअर तर केलं तर अनेक कोर्सेस. तर हा एकच मार्ग आहे इन्कम सोर्स वाढवण्याचा आणि त्याच्यासाठी साक्षर होण्याची गरज आहे, आर्थिक साक्षर होण्याची. ह्या मोडवर आता आपण थांबूया आणि जेवणाचा आस्वाद घेऊया. धन्यवाद. सर काय बोलणार आहे? अच्छा, सो आजची पूर्ण संकल्पना हे सगळं करण्याचं सगळं क्रेडिट हरम सरांना जातं. हे नंदू सर जे मगाशी त्यांनी हे सगळं आज प्रामुख्याने घडवून आणलं आणि द सेकंड वन बाकी आम्ही फक्त हेल्पिंग हँड्स आहोत आजच्या इव्हेंटसाठी. येस प्राजक्ता मॅडम, एकदा आमच्या टीमला सगळ्यांनाच मी पुढे यायला सांगेन. काही जण जे लांब राहणार आहेत त्या लेडीजना निघावं. त्या ठिकाणी मी नूतन चव्हाण यांना पुन्हा एकदा आमंत्रित करते. राज्य नाट्य स्पर्धेत अनेक पारितोषिक त्यांना मिळालेली आहेत.
अक्षरशः सावित्रीबाई फुले आपल्या समोर उभी गेली. मी किती शब्दाने सांगितलं असतं तरी ते तुमच्यापर्यंत पोचलं नसतं. म्हणजे खरी त्या वेशात येणं, तो आवाज, तो काळ नेणं, हे आम्ही तुम्हाला छोटस, हा सावित्रीचा सन्मान आहे. तर निर्मित सरांना सांगेन किंवा हरम सरांना सांगू का? येस, हरम सर. थँक्यू सो मच. मला पण इथे संधी दिली आणि मला इतका ऑडियन्स खूप आवडला की म्हणजे सगळेजण असं संपन्न ह्याच्यामुळे आले, त्यामुळे मला फार बरं वाटलं. सो खूप खूप धन्यवाद मला ही संधी दिल्याबद्दल. आणि हे पण मला वाटतं की मला तुमच्या ह्याला डोनेट करायचं आहे. खऱ्या अर्थाने सावित्रीबाई आहे. सो अगेन गोज टू यू. सावित्रीला नाही नाही नक्कीच. आता मी एकदा डिक्लेअर केलं ना. चलो, ओके, धन्यवाद.